चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आज आपण मीटिंगला बसलो आहोत. मंथली मीटिंगला बसलो आहोत आपण शिवसर्वोदय शास्त्राच्या. तर मागच्या वेळेपासून मी असं ठरवलं की महिन्यातून एक मीटिंग घ्यावी. कारण आधी खूप मीटिंग होत होत्या प्रतिपदेच्या. आणि मग प्रतिपदेच्या मीटिंग घेऊन, घेऊन मी बघितलं करणारे तेवढेच करतात. बाकीचे काही करतच नाहीत. म्हणून मग कशाला दर 15 दिवसांनी घ्यायची मीटिंग. महिन्यातनं एक घेत जाऊ. आणि महिन्यातून एक घेताना सुद्धा दरवेळेला प्रतिपदा या विषयावर बोलण्याऐवजी किंवा संकल्प पेरणी या विषयावर बोलण्याऐवजी जरा वेगळं-वेगळं घेऊ. तर तसं ठरवलं आणि मग मागच्या वेळेला महिन्याची जी मीटिंग आपण ठरवली ती जी अमावास्येनंतरची प्रतिपदा असते. मला असं वाटतं आता 15 तारखेला येणार आहे. बरोबर आहे ना? का बघा काय कॅलेंडर नाहीये. अमावास्येनंतरची येणार आहे. तर त्याच्या आधी बसायचं आपलं असं ठरलंय. पण मग पुढच्या रविवारी नवीनच भाग एक झालेल्यांसाठी ठेवली आहे. कारण मग त्यांना जर आता ठेवली असती नवीन शिकलेल्यांसाठी, तर त्यांना काही टास्क दिलाय करायला. तो कमी वेळ पडला असता. म्हणून मग त्यांची पुढच्या रविवारी ठरवली आपण. आणि आपली जी जुन्या लोकांची ती आत्ता ठेवली. 15 जुलैला. म्हणून मग सगळ्यांनाच या म्हटलं आज. आणि पुढच्या वेळेला पुढच्या रविवारी जी आहे ती भाग एक नवीन शिकलेल्यांसाठी ठेवली आहे. पण तुम्ही जुने साधक पण येऊ शकता. तर आता त्यांना पहिल्यांदा टास्क जो दिलाय तो श्लोक नंबर दिलेला आहे. कोणीतरी चॅट बॉक्समध्ये लिहा, नाहीतर परत शिवसर्वोदयच्या ग्रुपवर पाठवा. तर हे श्लोक भाग एक जे नुकतेच शिकले त्यांना मी दिला आहे अभ्यासाला. कारण मग कसं झालं, हे खूप नवीन होते साधक यावेळचे आणि त्यांना फारशा गोष्टी आपल्या माहिती नाहीये. त्यामुळे बेसिक पण थोडं जास्त सांगावं लागलं. त्यामुळे मग नियम पुढचे काही थोडेसे पूर्णांग, रिक्तांग घेतलं मी. पण जे आपण नाड्या पाळतो कॅलेंडर प्रमाणे ते थोडंसं राहिलं. एक 4-5 नियम राहिलेले आहेत. मग त्या अनुषंगाने मी त्यांना पुढचे पण नियम त्याच्या रिलेटेड दिलेले आहेत. तर तो त्यांना अभ्यास करायला लावलाय श्लोकांवरून आणि मग त्यात काही अडचण असेल तर मग त्या मीटिंगला विचारा म्हटलंय. तर जुन्या साधकांनी सुद्धा ते नियम वाचून घ्यावेत आणि त्यात काही अडचण असेल तर तुम्ही मीटिंगला या. त्या मीटिंगला मी त्यांचं काही डिटेल घेईल ते तुम्हालाही उपयुक्त पडेल. तर अशी एक असाइनमेंट दिली. त्यामुळे नवीन साधकांनी ते श्लोक वाचा, करा आणि मग त्यांना तिथून पुढे मी टास्क देईल, की काय प्रत्येक आठवड्यात एखादा नियम घ्यायचा. मग हा नियम काही फक्त नवीन झालेल्यांसाठी नसेल, तर तो जुन्यांसाठी सुद्धा असेल. तर सगळ्यात आधी मला असं सांगायचंय भाग एक झालेल्यांसाठी. आता तुम्ही सगळेजण भाग एक झालेलेच आहात. तर भाग एक झालेल्यांसाठी मी गेले 2-3 दिवस फोन करतेय. तर आज सुद्धा फोननी मला वेळ मिळाला नाही जेवायला सुद्धा. तर त्याच्यामध्ये भाग एक झालेल्यांच्याबद्दल मला असं लक्षात आलंय, की संकल्प पेरणी हे काहीसं समजलं, फारसं समजलं नाही म्हणजे त्याचा उपयोगच आयुष्यात कसा करावा ते समजत नाहीये. आणि मग सोडून देतात. आज आज एक मॅडम मला म्हटल्या, की "मॅडम मग काय दरवेळेला लिहायचे का संकल्प?" मी एकदाच लिहिलेत म्हणे आणि मग तेच दरवेळेला उजळणी करते. मग हा एक डाउट. दुसरे एक डाउट मागच्या परवाच्या 3 दिवसापूर्वी, 2 दिवसापूर्वी फोन केले. ते काही संकल्प पण करत नाहीत आणि प्रतिपदा पण पाळत नाहीत. तर पहिल्यांदा एक लक्षात घ्या, की संकल्प पेरणी हे एक वेगळं टेक्निक आहे. संकल्प पेरणी म्हणजे काय? तर आज मी व्हिडिओची लिस्ट टाकेल परत. ती व्हिडिओ बघा, प्रतिपदा पालन, संकल्प लिहिणे. कारण संकल्प पेरणी हे काय शिवसर्वोदय शास्त्राचं टेक्निक नाही, पहिल्यांदा तुम्हाला सांगते. संकल्प पेरणी हे एक वेगळं टेक्निक आहे आणि नुसती संकल्प पेरणी शिकली तरी त्याचे रिझल्ट्स येतात. आता संकल्प पेरणी म्हणजे डू लिस्ट. आपल्याला काही-काही कामं करायची ती लिस्ट तयार करणे. याचा आणि शिवसर्वोदय शास्त्राचा काहीही संबंध नाहीये. मी लावते. कारण मी लॉजिकली सगळं शिकते आणि लॉजिकली माझं माइंड असतं त्याप्रमाणे मी परमिटेशन, कॉम्बिनेशन म्हणजे जोडणी देते. कशाचीही कशाला जोडणी देऊन संयुक्त उपचार पद्धती, सर्वसमावेशक उपचार पद्धती, सर्व बाजूनी एखाद्या गोष्टीसाठी हे सगळं माझं आहे. तिथे काही संकल्प वाचलं का तुम्ही श्लोकात? नाही वाचलं. आणि आपण बघितलं की स्वामी म्हणजे दत्त श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतात आपण असं वाचलं, की युगानुसार पद्धती हवी आणि संकल्प सोडा गुरुजी म्हणतात प्रत्येक पूजेला, संकल्प सोडा, संकल्प सोडा. हे आपल्याला माहिती आहे.
आणि आता आता तर त्या संकल्पावर खूप काही चाललेलं आहे, की संकल्प पाहिजे. म्हणजे काय आपलं उद्दिष्ट हवे. आपलं उद्दिष्ट ठरलं पाहिजे, हेतू पाहिजे, इंटेन्शन पाहिजे. इंटेन्शन जो असतो आपला, हेतू जो असतो, आपला संकल्प असतो, त्यानुसार आपल्याला फळ मिळत जातं, असं सगळं आहे. मग संकल्पच पेरला नाही, आपला हेतूच नसेल, तर काही होणार नाहीये. म्हणून मग संकल्प पेरणी हे एक पहिलं टूल. मग हे काय करायचंय तुम्ही? लिहीत राहायचंय महिनाभर. काही असंच नाही एकदाच ते प्रतिपदेसाठी करायचं. महिनाभर, की आता बघा माझी जर डायरी उघडून बघितली, तर माझ्या डायरीत 1 तारखेला 30 तारखेला झाली प्रतिपदा. 1 तारखेला पण होती. पण मी विसरून गेले. आपल्याला दोन्ही दिवस करायची होती, पण मी गडबडीत विसरून गेले. मला नंतर आठवण झाली. मग माझे तिथे संकल्प ते सगळे वेगळे लिहिलेले आहेत. माझं 15 तारखेला आता जूनला येणार आहे त्याचंही लिहिलेलं आहे. माझं कॅलेंडर मार्क केलेलं आहे गोल 15 तारखेचं. दर महिन्याला पुढच्या महिन्याचं मी प्रतिपदा मार्क करून ठेवते. मग डायरीत माझे ते 2-3 पानं सोडलेले आहेत आता 30 जूनचे. त्याच्यानंतर 15 जुलैची तारीख आहे माझ्या डायरीत. त्याच्यात संकल्प लिहिलेले आहेत. आणि जे मागचे असतात महत्वाचे आपले, ते काही लगेच होत असं नाही. 2 महिने लागतात, 2 वर्षही लागू शकतात. तर महत्वाचे ते आपल्याला प्रत्येक वेळेला लिहायचेच आहेत. नाही लिहिले तरी चालतील, पण लिहायचेच आहेत. मग त्याच्यातले पण वेगळे टेक्निक संकल्प लिहिणाऱ्यांना संकल्प लिखाणाचेही टेक्निक झालेले आहेत. आता एक मॅडम मला म्हटल्या, की "होतच नाही तर मग कशाला करायचं?" असं पण म्हटल्या. म्हटलं, "मग काय त्यांना काय वाटतंय माहिती का, की संकल्प मी लिहिले ना व्हायला पाहिजे असं वाटतं. मग ते नाही झाले तर दुसरे कशाला लिहायचे असं वाटतं." कृपया असं करू नका. एखादा संकल्प लिहिता त्यावेळेला सगळं ब्रह्मांड तुमच्या याला लागतं, कामाला लागतं. आपल्या ऊर्जा चांगली असेल तर खूप छान आपलं काम होतं. आताच गौरी मॅडमचा फोन झाला. किती एक्सायटेड होत्या. मग त्याच्यानंतर माधुरी मॅडमचं झालं. त्याच्या आधी 4 फोन झाले. वेळ तरी मिळतो का मग असं? मग त्या एवढ्या एक्सायटेड कशा झाल्या? एवढ्या कशा चांगल्या गोष्टी घडायला लागल्या? ऊर्जा बदलली ना, की सगळं होणार आहे लक्षात घ्या. मग हे बेसिक सायन्स आपल्याला ऊर्जेवर फोकस द्यायचा आहे. आणि इथे सत्य तुम्हाला कळतं. नाहीतर बाहेर हजारो रुपये वसूल करतात. द्या 20,000 द्या 30,000 पासले प्रिग्रेशन करतो. द्या तुमचे चक्र ॲडव्हान्स करून देतो. द्या चक्र ॲक्टिव्हेट करून देतो. भरा ₹20 ₹20,000 भरा इतके हजार रुपये. आत्ताच माधुरी मॅडमचं बोलणं झालं. ₹15,000 देऊन ॲडव्हान्स फेस फेस योगा शिकला. आता ओंकाराला फेस योगा आपण मोफत देतोय. मुफ्त गिफ्ट. ही गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. कारण मग ओंकाराला मला बोलून घ्यावं लागलं. कारण माझ्या उद्दिष्टांना मला ते एक एक इकडनं अशा पायऱ्या चढत न्यायच्यात ना तुम्हाला. मग तुम्हाला सुद्धा प्रलोभनं द्यावी लागतायत. कारण एक उद्दिष्ट मी तुमचं ठेवलेलं आहे. मग या ओंकाराला किती लोकांना वैयक्तिक मेसेज, काउन्सेलिंग, फोन हे सगळं केलं. त्या दिवशी मी गिफ्ट अनाउन्स केली म्हटल्यावर धड बाकीचे लगेच त्या दिवशी आले. आता नाही घेणार. झालं. आता मी हे अनाउन्स केलं. इथून पुढे ओंकाराला नाही. फेस योगा मोफत आहे ओंकार करणाऱ्यांना. पण म्हणून मग आम्ही फेस योगाचे पैसे भरतो ना ओंकार. आता ओंकाराला ॲडमिशन नाही, संपली. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मग त्यांचाही फोन झाला. ₹15,000 भरून त्यांनी ॲडव्हान्स केला 1 महिनाभर फेस योगा. आणि मग काय ॲडव्हान्स होतं तर काहीच नव्हतं. नुसती हे टूल, ते टूल, ते टूल. मसाज असा केला काय आणि असा केला काय? त्यात काय एवढा फरक आहे? त्याच्यासाठी 15,000 मग एवढे ॲडव्हान्स टूल घ्यायचे. मग हे काय डिव्हाइस घेतलं? मग हे काय घेतलं? किती लुटतात हो तुम्हाला? मी तुम्हाला विनंती करते, कृपया असे पैसे भरू नका. कृपया. त्या रुपाली मॅडम म्हणतात 30,000 भरले चक्रधनाचे. पैसे भरताना विचार करा आणि एक लक्षात घ्या, एवढे पैसे वर्थ आहेत का? गरज आहे का आपल्याला तेवढे पैसे भरायची? खूप पैसा झाला असेल तर दान करा, समाजसेवा करा. पण असे पैसे भरून काही असं धावू नका हो. जाहिरातींमागे धावू नका. तर ठीक आहे, तो काही आपला अजेंडा नाहीये. पण हे थोडंसं सांगते कसे फोन झाले, काय-काय झालं. तर याच्यामध्ये ऊर्जा महत्वाची. ऊर्जा वाढवायला तुम्ही घाला ना पैसा. ऊर्जा वाढवायला तुमच्या गोष्टींना तुम्ही मग एक लक्षात घ्या, की साधना केली तर ऊर्जा वाढणार आहे. एवढं सोप्पं समीकरण आहे. तुमची ऊर्जा दुसरं कोणीही वाढवू शकणार नाही. हा क्रिस्टल जरी घातला,
तर या क्रिस्टलला तुम्हाला ऊर्जा द्यावी लागते. 5 ऊर्जा तुम्ही याला हा क्रिस्टल नाहीये, पण उदाहरण सांगते मी. याला जर 5 ऊर्जा असेल, म्हणजे हे कधी ऊर्जा वाढवणार आहे? तुम्ही याला जर 5 ऊर्जा दिली, तर तो रेझोनन्स करतो. पण तुम्ही याला 1 ऊर्जा दिली, तर 2 देणार. असं आहे ना ते. शेवटी आपल्याच ऊर्जेवर सगळं चालतंय ना. हे साहित्य घ्यायचं, पण हजारो लाखो रुपये मला ही गिफ्ट आली आहे बरं का. हजारो रुपये घालून नाही घ्यायचं. त्याच्या मागचं सगळं शिकून घ्यायचं. मग ऊर्जा. मग ऊर्जा वाढली की होणारच आहे आयुष्यात चांगल्या-चांगल्या गोष्टी. मग ऊर्जा कशाने वाढणार आहे? तर ध्यानाने होणार आहे. तर पहिला जो भाग आहे आपला शिवसरोदय शास्त्र, तो एक उच्च ज्ञानाचा जरी असला, तरी तो मटेरिअलिस्टिक फायदे देतो. आता मटेरिअलिस्टिक फायदे केव्हा देतो? तुम्ही जे नाड्या शिकलात, त्या नाड्या पाळून तुम्हाला मटेरिअलिस्टिक फायदे लगेच पटा मिळणार नाहीत. तुम्हाला हा भाग एक शिकून फायदे पटा केव्हा मिळणार आहेत? तर संकल्प पेरणी करून लिहा. पुन्हा एकदा स्पष्टीकरण करते. संकल्प पेरणी आणि दुसरं प्रतिपदा पालन हे 2 टेक्निक वेगळे आहेत. लिहून घ्या. संकल्प पे पेरणी आणि प्रतिपदा पालन हे 2 टूल आहेत ना, हे यानातनं तुमचा लाईफ प्रवास घडवणार. आणि असं जसं युग बदलेल ना, याला अजून महत्व येत चाललंय. कारण श्रीपाद श्रीवल्लभांनी लिहिलंय. संकल्प आहे या युगाचं टूल संकल्प. आणि आता जर तुम्ही बघितलं तर या संकल्पांना खूप महत्व येणार आहे. सगळे आपल्या मागून आहे, आपण पुढं आहोत. आपल्याला तर शास्त्र शुद्ध संकल्प पेरणी करायची, संकल्प उजळणी आपण शिकलो. मग आता एकदा कळलं ना संकल्प लिहिणे, संकल्प पेरणी म्हणजे संकल्प लिहिणे. मग हे रोज लिहायचे. पण आपल्याला वेळ मिळत नाही, आपल्यासाठी वेळ मिळत नाही म्हणून पौर्णिमा आली, अमावास्या आली, की 2-4 दिवस आधी तरी लिहा. 5 दिवस ते बळ असतं निसर्गात. ज्यावेळेला पौर्णिमा येते, पौर्णिमेच्या आदल्या दिवस, नंतर पौर्णिमा, मग प्रतिपदा, प्रतिपदेचा नंतर दिवस आणि मध्ये जर 2 दिवस काही असेल ते बी पौर्णिमा किंवा अमावास्या, वेद असे 5 दिवस त्यावेळेला निसर्गात पॉवर असतात. मग अशा वेळेला तरी तुम्ही लिस्टिंगला बसलं पाहिजे. डू लिस्ट संकल्प लिहायला बसलं पाहिजे. संकल्प पेरणी थोडक्यात उजळणी करते. लिहायला बसलं पाहिजे. मग ते वर्तमान काळ पाहिजे. हे 5 दिवस तरी घालवा. महिन्याला मला आठवलं की मी लिहिते. सवय आहे माझी. तशी तुमची पण सवय पाडू देतो. डायरी असू द्यात. आत्ताच्या आत्ता तुम्हाला डायऱ्या किती दाखवते. हे बघा. या टेबलवर, तिकडच्या टेबलवर अजून दुसरे. म्हणजे हे काय दिसतं ते काय असं असतं काय वे हे बघा 2. इकडं अजून 2 आहेत. म्हणजे हे काही संकल्पाचेच नाहीये. आणि आता तिकडं होतंय बेडरूममध्ये तिथे डायरी असतील. संकल्पाची एक डायरी 2 ते 3 महिने जाते माझी. म्हणजे हे बाकीचं पण असतं ना काही-काही. तर तुम्ही डायरी करायची एक आणि हे लिहीत जायचं. आता हे झालं वर्तमान काळ पाहिजे. माझं घर झालं, माझ्याजवळ पैसे आले, माझा व्यवसाय सुरू झाला, माझं आरोग्य सुधारलं. काय-काय असेल ते पॉझिटिव्ह टेस्ट. आता ह्याचे व्हिडिओ लिस्टिंगला टाकेल. ते बघा नवीन लोकांनी आणि जुन्या लोकांनी. आता दुसरा महत्वाचा पॉइंट एक माझ्या लक्षात आला. तिथे वेळ होत नाही ना पिरॅमिडला. घेणार काय-काय? कारण संकल्प पेरणी हे तर काही शास्त्राशी रिलेटेडच नाहीये. त्याला मी जोडलंय. मग आता संकल्प पेरायचे दुसरा महत्वाचं पण छोटे पाहिजेत. म्हणजे मोठे तर लिहिलेच नाहीयेत. फोनमधनं दिसलं. इतक्या मरणाच्या समस्यात अडकलेत. निगेटिव्हिटीत जाऊन बसतात. संकल्प लिहीत नाहीत. नाही झालं मग वायुतत्व माझं होत नाही, माझी चंचलता, माझी गडबड, नाही मी करत. म्हणजे आले नुसते शिकले सोडून दिलं. मग ग्रुपला एवढं सगळं चाललंय तरी नाही. कृपया असं करू नका. सगळ्यांना विनंती आहे. शिकलायत ना भाग 1, डायरीत संकल्प लिहा. भलं तुम्हाला ती उजळणी करायला नाही जमली, लिहा तरी. त्याने सुद्धा काही टक्के फायदा होणार आहे. नका तुम्ही नाड्या पाळू, नका तुम्ही झोपू, नका तुम्हाला वेळ कळत नाही, नाही तुम्ही ग्रुपवर बघत प्रतिपदा. झोपताना सवय लावा. काय लिहिलंय. रोज रात्री झोपताना डायरी घ्यायची पुढे आणि मग बघा मेंदू काम करतो.
त्याचं शास्त्र आहे मेंदूला कामाला लावायचं असतं म्हणून, बाकी काही नाही. मग आता या लिखाणात मोठ्या-मोठ्या गोष्टी सुद्धा लोकांनी लिहिलेल्या नाहीत. कालची एक गोष्ट सांगते, मी नावं नाही घेत आता. कालची का परवाची एक गोष्ट, ओंकाराला बोलवायचं होतं, शिकून नुसत्या गेल्यात भाग 1. गेले 3 वर्ष नुसतं म्हणायचं, मला करायचंय, नाही मी आता सिरियसली, नाही मी आता आणि घ्यायचं, जॉइन व्हायचं, काहीच नाही. आल्या पिरॅमिडला खूप वर्षांनी भाग 1 करून गेल्या, काहीच नाही. फोन केला तर हे आहे, ते आहे, तसं आहे, मुलांचं आहे, अमकं आहे. मुलांशी बोलले मी. दोन्ही मुलांशी बोलले. गेली होती मुलगी जॉब इंटरव्ह्यूला. मी म्हटलं, "असा संकल्प का नाही लिहिला मुलीला जॉब मिळाला आणि कशाला इकडं-तिकडं मिळाला पाहिजे? तुमच्याच घराजवळ का नाही मिळाला?" आज आता ते मुलगी मला सांगते, "मॅडम मला इथेच जॉब मिळाला." म्हटलं, "बघ मी बोलले होते आईला तुझ्या. इथे का नाही मिळणार? इकडं का? तिकडं का?" एवढं आपल्याला कळलं पाहिजे. तर हे बोलले आणि आता काही तिचं क्रेडिट आहे, ते सगळं आहे, पण मला एक उदाहरणं द्यायची आहेत. मग तो तर मुलीच्या जॉबचा संकल्पच नव्हता आणि आधी ती दुसऱ्या गावाला होती, तिथे मिळाला पाहिजे असंही काही नाहीये. आपल्या जवळ आपल्याला हवं ते आपण सगळं करू शकतो. मग हे मोठेपण लिहीत नाहीत, तर ते मोठेपण लिहायचे. अजूनही काही लोकांबरोबर फोन केल्यावर कळलं, की नुसतेच मोठे लिहितायत. संकल्प कसे लिहायचे छोटे-छोटे. ॲक्चुअली त्या संकल्प पेरणीचा अर्थ असा आहे 15 दिवसांनी प्रतिपदा येते. मग या 15 दिवसात तुम्हाला काय-काय कामं करायची आहेत. या 15 दिवसात तुमचं प्लॅनिंग तुम्ही करायचं. ह्याला ते संकल्प लिहायचे 15 दिवसाचे. दर 15 दिवसाचे लिहायचे. मग 15 दिवसाचे काय-काय लिहायचे? तर आता हे जुन्या लोकांना माहिती मीटिंगा घेऊन. तर बाबा पदार्थ मी काय करणार आहे? नाश्ता काय करणार आहे? 2 आठवड्यातलं सोमवारी उत्तप्पा असेल, मंगळवारी डोसा असेल, बुधवारी पोहे असतील. हे लिहायचे, हे ठरवायचे आणि तसेच नाश्ता करायचे. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. तोच नाश्ता करायचा. मग आपण इथे काय करतोय? आपण लिहिला बुधवारी पोहे, आपण पोहेच करतो बुधवारी. मग ह्यानी काय होतं, तर आपलं संकल्पाचं बळ आपणच वाढवतोय. म्हणजे आपण ऊर्जा देतो. आपल्याला काही नेहमी पैसे द्यायचेत असं काही नाहीये. हे आपणच जसा श्लोक आहेत, मंत्र आहेत, हे सिद्ध करावे लागतात. मग त्या सिद्ध मंत्रांची पॉवर आपण म्हटली तर आपल्याला रिझल्ट येतो. तसंच उत्तप्पा, केला बाई मी उत्तप्पा. म्हणजे तुम्ही संकल्पाचं बळ तुमचं वाढवलं. जसं तुम्हाला हृदयध्यानाचं माहिती आहे. हृदयध्यान केलं की तुमचा हृदयाचा ऑरा वाढत जातो. व्हिज्युअलायझेशन करायला लागले की तुम्हाला व्हिज्युअलायझेशन स्किल वाढत जातं. तसं छोटासा संकल्प लिहिला आणि तो तुम्ही केला म्हणजे तुम्ही तुमच्या संकल्पाचं बळ, पॉवर वाढवता आणि मग तुम्ही त्या तळात टाकता. माझ्या संकल्पाची पॉवर माझी वाढली. मग माझं कपाट आवरून झालं. मग माझं झाडून झालं. मग माझा उत्तप्पा झाला. मग माझा उपमा झाला. आता एवढी झाली ना संकल्पाची पॉवर कोणी वाढवली? तुम्हीच वाढवली ना. मग फटकन 10,000 मिळणार आहेत. कारण तो 10,000 चा संकल्प लिहिलाय मला 10,000 मिळाले या महिन्यात. आता इथे ही संकल्पाची पॉवर आणि इथे 10,000 मिळाली. आता या पॉवरने ते 10,000 मिळतात. आणि काहीच नाही लिहिलं. नुसतं डायरेक्ट मोठं लिहिलं. मला 10,000 मिळाले. आणि इथं काहीच नाही. संकल्पाच्या पॉवरला काहीच नाही. 0. मग कसे 10,000 मिळणार आहेत? सगळं आपल्या ऊर्जेवर चालतं. हे उदाहरण दिलं ना मी. याला 5 ऊर्जा दिली तर हा रेझोनन्स करणार आहे. याला 2 ऊर्जा दिली तर तो रेझोनन्स करून तेवढं. सगळं आयुष्याचं ब्रह्मांडातलं रहस्य आहे. द्यायचं, मग घ्यायचं. द्यायचं, मग घ्यायचं. मग किती दिलं? मग उत्तापेचं दिलंय का? कपाट आवरण्याचं दिलंय का? काही अवघड आहेत का या गोष्टी? संकल्पाला काय हावरेपणाच करायचा काय? हिरा पाहिजे, डायमंड पाहिजे, लाख पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे. साधा विचार आहे ना. छोटे-छोटे संकल्प लिहा ना. मग आवरण्याचे लिहा, स्वच्छतेचे लिहा. कारण स्वच्छता केली, कपाट आवरलं, तर ऊर्जा किती बदलणार आहे? खूप बदलणार आहे. कपडे काढून टाकून दिले आणि तुम्हाला परवा उदाहरण दिलं. कपडे इकडं दिले, कमी केले, की इकडं रिझल्ट आला. केवढं रिलेटेड आहे. गुरुजींनी सांगितलं, "वाईतत्व कमी करा, कपडे देऊन टाका आणि बघा काय होतंय." मग जुने कपडे घाला. बाळांना जुने कपडे घाला आणि आपण नवीन घालू. आणि काय काय निर्माण करतो? वैतत्व त्या बाळाचं. किती छोट्या-छोट्या गोष्टीत सायन्स आहे ना. हे सगळं शिवसर्वोदयातनं कळणार नाही का? भाग 3, भाग 4
पंचतत्व. पण तो डीप मध्ये शिकला तर. तर या गोष्टी क्लिअर झाल्या. आता संकल्प छोटे-छोटे पण लिहायचे. दरवेळेला नाही गरजेचं आहे. दरवेळेला संकल्पाची शक्ती तुमची तुम्ही वाढवायची छोटे-छोटे करून. जे तुमच्या हातात आहेत ना, ते तुम्ही लिहायचेच, ते करायचेच. मग बुधवारी उत्तप्पा आहे ना, मग कोणी म्हणेल, "नको मला उत्तप्पा." कोणी म्हणेल, "नको मला उत्तप्पा." तुमच्या एकटीसाठी का होईना तुम्ही उत्तप्पा करायचा. त्यांना भले उपमा खाऊ घाला. एवढं तुम्ही कष्ट घेतले, तर तुमची पॉवर, तुमची डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी, तुमची संकल्पाची बळ वाढत जातं. म्हणून छोटं-छोटं तुम्हाला मग तुमच्या आवडीचं करा. मी एक उदाहरण दिलं, की बाबा मेनू, डोसा, नाश्ता हे मी उदाहरण दिलं. कपाटावरनं मी हे उदाहरण दिलं. तुमच्या आवडीचं तुम्ही घाला. याच्यामध्ये आवडीची कामं घाला आणि जी होत नाहीत ती पण घाला. वाचन. वाचन आवडतं मग लिहा, की लगेच करत बसाल, करत बसाल. म्हणजे जे आवडतंय ते करत बसलं, की आपोआप बळ वाढत चालतं. मग न करण्याची कामं आहेत त्याला पण बळ लागतं. हळूच सरकवायचं. 4 कामं आवडती केली, की हळूच एक काम न आवडतं टाकायचं त्यात छोटंसं. मग ते न आवडतं काम होऊन जातं. ठीक आहे. मोठे-मोठे करायचे, छोटे-छोटे करायचे, आवडते करायचे, ना आवडते करायचे. आपण छोटं-छोटं करून तळं साठवत जायचं. हे दरवेळच्या लिस्टचं सांगते मी तुम्हाला, ना की एकदाच. हळू-हळू तुमचं हृदयाचं फील्ड, मॅग्नेटिक फील्ड वाढतं. तशी संकल्प पॉवर हळू वाढत जाते आणि मग मोठ्या-मोठ्या गोष्टी 1-1 वर्षात व्हायला लागतात. हे जे माझं विश्व जे आहे पिरॅमिड काय, तिथले रस्ते काय, तिथला प्रोग्रेस काय, फार्म हाऊस काय, ज्ञानकुंज काय, म्हणजे गाडी काय, सगळं मला या संकल्पाच्या जोरावर मिळाले. संकल्प आणि भाग 1. भाग 1 आयुष्य बदलाचं शास्त्र. तर त्याला आता ग्रुप लिस्ट टाकली आहे. त्याला जॉइन होऊन बसा ज्यांनी केलेलं नाहीये त्यांनी. हे संकल्पाबद्दल माझा पहिला पॉइंट झाला. दुसरा पॉइंट आहे प्रतिपदा पालन. लिहा. दुसरं टेक्निक आहे प्रतिपदा पालन. मग आता दुसरं जे आहे प्रतिपदा पालन, त्याबद्दल तिथे श्लोक आहे. थोडासा श्लोक आहे. तो श्लोक कसा आहे, अमावास्येनंतर पावर असते किंवा नाडी कुठली असावी आणि पौर्णिमेनंतर आधी उजवी आणि अमावास्येनंतर आधी डावी असा तो नियम आहे. तिथे काही प्रतिपदा शब्द पण नाहीये. किंवा असं आहे अमावास्या हां, प्रतिपदा आहे शब्द, की प्रतिपदेपासून अमावास्येच्या प्रतिपदेपासून शुक्ल आणि काही आहे ते कृष्ण, त्याच्या प्रतिपदेपासून आधी उजवी 3 दिवस उजवी, 3 दिवस डावी. हा नियम आहे. तिथे सकाळी सूर्योदयाला, नंतर पौर्णिमेला, किंवा सूर्यास्ताला, रात्रीच्या मध्यान्हाला असलं काही नाहीये. पण एक हे ॲस्ट्रोलॉजी खगोलशास्त्र आहे तिथे. जसं धरती आणि ओहोटीच्या वेळा असतात ना, या वेळेला ओहोटी सुरू होईल, या वेळेला अ, भरती सुरू होईल, तसं आहे ते शास्त्र. 4 वेळा आपण ज्या काढल्यात त्या. मग आता प्रतिपदा पालन म्हणजे काय? तर प्रतिपदा पालन म्हणजे झोपणे. 4 वेळेला झोपणे म्हणजे प्रतिपदा पालन. मग या 4 वेळेला तुम्हाला जमणार नाही. 2 वेळा अमावास्येला उजळणीसाठी मिळतात. त्या तरी तुम्ही चुकवल्या नाही पाहिजेत. आणि पौर्णिमेनंतर 1 वेळ मिळते, याला चुकवलं नाही पाहिजे. जी सूर्योदयाची वेळ आहे ना, अमावास्येनंतर येणारी, ती तर नाहीच चुकवली पाहिजे. जनरली सूर्योदयाच्या वेळी आपण घरात असतो. आणि दुनियेच्या कुठल्याही जगातल्या कुठल्याही कंट्रीमध्ये गेलो, तर त्या सूर्योदयाच्या वेळेला आपण काही कामधंद्याला लागलेलो असतो का? म्हणजे ही जी वेळ आहे अमावास्येची, सूर्योदयाची, ती तर चुकवूच नका. मध्यान्हाची नाही जमणार. तुम्ही कामकाजात असू शकता, मान्य आहे. म्हणून अमावास्या आपल्याला खूप चांगली आहे. अमावास्येनंतरची प्रतिपदा ही एक वेळ तर गॅरंटेड आहे. आणि पुन्हा सांगते ह्या वेळेला सूर्योदयाच्या वेळेला 1 तास जे झोपायचे डावी नाडी सुरू करून काय, ते चुकवू नका. हे खूप तुम्हाला आयुष्यात देणार आहे. आत्ता रिझल्ट दिसणार नाही. मग काही म्हटले, "होतच नाही, आम्ही लिहिले." आत्ता रिझल्ट दिसत नसतात. ब्रह्मांड पेरणी करत असतं. तुम्ही त्यावेळेला झोपून निसर्गाला ट्यून होत जाता हळू तुम्हाला दृश्य स्वरूपात दिसत नाही. हावरे बनू नका. माझा संकल्प नाही झाला. मी जसं आता सांगितलं, की तुमचं बळ तुम्ही संकल्प शक्ती तुम्ही वाढवता, तसं तुम्हाला त्यावेळेला झोपून निसर्गाचं ट्युनिंग होणार आहे. निसर्गाचं कनेक्शन वाढवणार आहे.
मग जसं संकल्पशक्ती वाढल्यावर तुमचे ते संकल्प पूर्ण व्हायला लागतात, तसं झोपून निसर्गाला कनेक्ट व्हायला लागल्या मग निसर्ग हळू साथ देतो. मग आत्ता खाल्लं की रूप पाहिजे का? आत्ता लोणी खाल्लं की लगेच रूप हवं का? बघा तरी, करा तरी किती प्रतिपदा लागोपाठ केल्या. मग 6 महिन्यांनी बघा ना काय घडतंय. ऊर्जा तर बदलणार आहे तुमच्या प्रतिपदा पालन करून. तर हा महत्वाचा भाग. आता माझं मी तुम्हाला सांगितलं, मी शिव सर्वोदय शिकून मी काय बाबा नाड्या पाळत बसले नाही. मी तुम्हाला खरंच सांगते. मी प्रतिपदा पालन केल्या, रजा काढून पालन केल्या आणि बाकीचे जे नियम आहेत, मी त्यावेळेला तिथे ध्यानही रेग्युलर करत नव्हते. पण निर्मल मन, निश्चल मन माझ्यात जात्याच आहे. आयुष्यात जर काही मिळवायचं असेल, तर पहिल्यांदा निर्मल मन, निश्चल मन पाहिजे. तिसरा नियम लिहून घ्या. निर्मल मन, निश्चल मन. हे फार महत्वाचं आहे तुमच्या आयुष्यात. आता निश्चल मन म्हणजे काय? तर नवीन जी बॅच आली आता भाग 1 करायला, त्यांनी खूप सुंदर ट्युनिंग केलं. म्हणजे जे रेग्युलर साधक आहेत, ते मला खूप त्रास देतात. धरसोड करतात. नाव देतात नाही, अमकं-डमकं, टमकं. या लोकांनी तसलं काही केलं नाही. आणि दुसरं मला रेग्युलर लोकं त्रास देतात. ते कात्रजवरून जायला नीट लिहीत नाही. आम्ही कसं येणार ते लिहीत नाही. लवकर काही सांगत नाहीत. स्वतःचं स्वतः प्लॅन केलेलं सांगत नाहीत. या नवीन लोकांनी तसलं काही केलं नाही. मला गाडी मिळेल का? आणि खरंच म्हणजे अनुजा मॅडमचे धन्यवाद दिले पाहिजे. त्या अनुजा मॅडमनी तिघींना पाठवलं ना, ह्या लोकांना किंमत आहे हो. कारण त्यांना ते करायला लावलंय ना वास्तुशास्त्र शिकताना आणि त्यांना माहिती आहे सांगलीत 50,000 घेतात, साताऱ्यात 25,000-30,000 घेतात एका दिवसाला. म्हणून महत्व आहे ना. मग त्यांच्या मनात प्रश्नच कधी येत नाही, गाडी मिळेल का? उलट मी फोन करून प्रत्येकाला जातेच विचारलं, कसं येणार आहे? काय येणार आहे? तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही येतो. कोण विचारत पण बसलं नाही ते पिरॅमिड कुठे येईन, काय येईन? म्हणजे किती फरक असतो नाही का लोकांमध्ये. अनुजा मॅडम थँक्स म्हणतात. मी पण तुम्हाला थँक्स म्हटलं. कारण जे लावतं की नाही कोर्स करायला त्यांनी पण ही माहिती दिली पाहिजे. पण ही लोकं त्यांना माहिती आहे ना एवढे-एवढे पैसे आहेत. मग त्यांना किंमत कळते ना. मग हे कोणाची काम आहेत? मंगलदानची काम आहेत का? तुम्ही ज्या लोकांना सांगता तुम्ही सगळी माहिती द्यायला पाहिजे. आता रुपाली पाठक मॅडमनी दोघींना दिलं. त्यांनी सगळं सांगितलं. त्यांनी एवढं सुद्धा सांगितलं, "मॅडम जरा कडक आहेत, रागवायचं नाही, सोडायचं तर कधीच नाही त्यांना." मग कारण नवीन लोकं असं म्हणतात, "ह्या काय असं बोलतात?" अरे पण बोलतात पण म्हणजे काय तसा तो कडकपणा आहे का? तर ह्या गोष्टी मला सांगायच्या. ह्या बॅचनी पहिल्यांदा मला त्या निश्चल मनाची झळक दाखवली. आले फटा आले. काही शंका न घेता. आणि आपले रेग्युलर लोकं खूप मला गाडी मिळेल का? अहो गाडी मिळणार नाही म्हणून आता दोघींनी नावगुरु पौर्णिमेची कॅन्सल केली. त्या दोघींपैकी एकीचं आज सकाळी काउन्सिलिंग झालं. ती नाही म्हटली की ही नाही म्हणते. किती थोडंसं हे आहे ना आणि मग एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टी मला बघाव्या लागतात. मी कन्फर्म केलं. म्हटलं कशाला त्यांच्यामुळे तुमचा लॉस करून घेता? मग गाडी मिळणार नाही म्हणजे इथे मी लिहिलं कदाचित अविनाश नसेल, की झालं नावच कॅन्सल. एवढं अवघड आहे नाही का? त्या कात्रजपासून तिथे येणं. बरं हायवेपासून आम्ही देतो. मग निश्चलता पाहिजे. सांगण्याचा भाग म्हणजे निश्चलता पाहिजे. मला यायचं आहे बास. पुढं तुम्ही ॲट द सेम डे, सेम वेळेला तुम्ही कॅन्सल करू शकता. तुमचे पैसे वाया जात नाही. हे शिकवलंय निश्चल मन शिकवण्यासाठी. मग आता हे सगळ्या नियमांना लावायचं. लक्षात घ्या. मग तुमचं काय संकल्प आहे? घर मिळालं आहे. फ्लॅट झाला आहे. गाडी मिळाली आहे. मग कशाला शंका घ्यायच्या तिथे? पैसे कुठून येणार आहे? कोण देणार आहे? मी शिकू शकते का? मला घेतील का? माझं सिलेक्शन होईल का? मी जाऊ का नको? मला फ्लॅट मिळेल का नाही? माझं पोझिशन मिळेल का नाही मिळेल? अशा शंका कृपया घेऊ नका तुमच्या संकल्पावर. तुमचं ते काम नाही, ब्रह्मांड ठरवेल. तुम्हाला हवंय ना पोझिशन मिळालंय बाबा ऑगस्टला, मग झालंच नाहीये, दिसतच नाही असलं काही म्हणू नका. उलट तुम्ही लिहा ऑगस्टला पोझिशन मिळेल, तिकडं काहीतरी चमत्कार होईल, रॅपिड होईल. हे निश्चल मन. त्यामुळं संकल्पाला शंका आणायच्या नाहीत. कारण शंका म्हणजे वायुतत्व आणि वायुतत्व म्हणजे झिरो रिझल्ट. कोट्यावधी रुपये घातले तरी झिरो रिझल्ट. हे वायुतत्व म्हणजे शंका.
तुम्हाला सांगते, शंका आणायच्या नाहीत. शंका केव्हा आणायच्या? मनाची निश्चलता ठेवायची, मी येणारच आहे. मग काही त्याच्यातून पुढं काही वाटलं तर विचारायचं, मग शंका घ्यायची. तर तिसरा मी नियम सांगितला निर्मल मन, निश्चल मन. बास. एवढं जरी केलं ना, तर खूप काही आयुष्यात मिळणार आहे. निर्मल मन. निर्मल मन ठीक आहे, निर्मल मन सांगून झालंय. पण एवढं आता हे प्रतिपदा पालन, संकल्प, लिखाण आणि निर्मल मन, निश्चल मन एवढं भाग 1 झालेल्यांचं पाहिजे. संपलं. आता भाग 2 कडे जाऊयात. भाग 1 काय आहे? मटेरिअलिस्टिक आहे आणि सगळंच आहे. हायर लेव्हलपर्यंत. तुम्ही ज्यावेळेला ठरवता भाग 1 करायचा, तेव्हापासून तुमचं बदलायला लागतं. पण तुम्ही निरीक्षण नाही केलं तर कसं कळणार तुम्हाला? की मी भाग 1 केला, माझं कार्मिक बदलायला लागलंय, माझं आयुष्य बदलायला लागलंय. आणि दुसरं सांगितलं बदलायचं निरीक्षण, मग ग्रॅटिट्यूड, थँक्स म्हणजे या ऊर्जा वाढत जातात. म्हणून तुमची तारीख पाहिजे डायरीत. मी ठरवलं कधी शिवसृदयशास्त्र भाग 1 करायचं. मी केलं कधी? पिरॅमिडला गेले कधी? पिरॅमिडचे संकल्प झाले का? त्या दिवशी नाही होणार, पण 8 दिवसात होतील, दुसऱ्या आठवड्यात होतील. होणारच. ऊर्जा बदलल्या की होणारच ना. मग हे डायरी मेंटेन करायची. मग हे एक भाग 1चं संपलं. भाग 2चं काय येतं? भाग 2 काय आहेत? तर दशनाड्या आणि सप्तचक्रा. मग आता सप्तचक्र म्हणजे काही सगळं चक्रांचं ज्ञान मी तिथे देणार आहे का? बिलकुल नाही. सप्तचक्रांचं ज्ञान तिथे श्लोक आहेत त्याचं देणार. श्लोकांमध्ये चक्र शब्द नाहीये. श्लोकांमध्ये आकार आहेत आणि तत्व आहेत आणि बीजमंत्र आहेत. एवढंच आहे आणि तत्व आहे. पण ते चक्रांचेच आहेत. म्हणून मी भाग 2 चक्राचा ठरवला. आता मग चक्राचं बेसिक कशात कव्हर होतं? तर ते चक्र ध्यानात होतं. मग आता या चक्र ध्यानाच्या वेळेला सगळ्या लोकांना, नवीन लोकांनाही घेतलं मी आणि घेतच होते आणि नेहमी फ्रीच ठेवत होते मी. पण इथून पुढं मी आता चक्र ध्यान फक्त भाग 2 झालेल्यांना घेणार. मी नवीन लोकांना नाही घेणार. लिहून ठेवा. चक्रा ध्यान हे फक्त भाग 2 झालेल्यांना मिळेल. का? तर ऊर्जा खूप वाढलेली आहे निसर्गातील आणि ऑलरेडी वाढलेल्या ऊर्जांमुळे दणदण रिझल्ट्स येतायत. त्यात प्लस आपलं चक्राध्यान, त्यात प्लस आपलं गाईडिंग ऊर्जा. म्हणजे ट्रिपल ऊर्जा येते ती दणदण, दणदण. आणि मग लोकांना जे रिझल्ट्स येतात, तसं त्यांना ज्ञान काहीच नाहीये. पात्र नाहीयेत ते. थोडक्यात पात्र नाहीये. मग त्यांना पात्र करायचं. म्हणून पात्र करायचं, ज्ञान द्यायचं आणि मग ते चक्राध्यान घडवायचं. उलटं होईल आता. आता भाग 2 झाला, की मग चक्राध्यान. तर म्हणून ते सगळ्या गोष्टींनी ऊर्जेनी थांबवलं. मी तुम्हाला शपथ सांगते, आता मी ज्यावेळेला डायरीत हे पॉइंट लिहित होते मीटिंगचे, त्यावेळेला मला आलं, की हे चक्राध्यान आता यांच्यासाठी भाग 2 साठी. मी वेल प्लॅन करत नसते. मला येतं. मी ते लिहायला लागले नो नो म्हणजे मीटिंगचे पॉइंट्स त्यावेळेला आलं आणि मग मला क्लिअर सगळ्या गोष्टी होत जातात. फ्लॅशबॅक हे का झालं, हे का झालंय. मला त्यावेळेला बंद करायची खूप अशी इच्छा झाली. मागं जशी मणिपूर नंतर झाली ना, नाही, 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 नाही केलं बंद. धाडकन केलं. त्यावेळेलाही हृदयध्यान वगैरे पर्यंत सांगितलं होतं मी हृदयध्यान करू. मग लोकं म्हणाले, "हृदयध्यान" नाही आलं मला ते बंद, बंद. तसं आत्ता झालं मणिपूर नंतर म्हणजे स्वादिष्टानंतर बंद, 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 बंद. मग ते एक हे झालं, की हे उशिरा लिहिलं. एक निमित्त घडलं होतं. पण त्या निमित्तामागं मग नंतर खूप काही, काय, काय, काय घटना कळाल्या. म्हणजे गोष्टी कळायला लागल्या. आणि मग म्हणजे त्यावेळेला विचारपूर्वक निर्णय घेते. मी काही असा फटकन नाही निर्णय घेत. मी 4-5 वेळेला निर्णय घेते. जरा थोडंसं ध्यान करते आणि मग तो निर्णय टाकते ग्रुपवर. पण त्याची कारणं मला मग नंतर कळतात. तर त्याची कारणं बरीच आली गोष्ट, की हे बदबद, बदबद लोकांना जे काही घडलं त्याचं नॉलेज नाही. घाबरले लोकं. मी सांगू शकत नाही. आज सुद्धा एका मॅडमशी बोलताना म्हटलं, "तुम्ही घाबरला होता." मी थोडंसं सांगते त्यातलं. काय झालं कॅमेरा माझा उघडा राहिला आणि माझं त्यांनी बघितलं स्वरूप तर त्या घाबरून गेल्या. ध्यानच केलं नाही त्यांनी. आणि त्या क्षणाला त्यांनी बघितल्या क्षणी मला कळलं, की मला कोणीतरी बघितलं कॅमेरा उघडा आहे. बंद केला. मला जाणीव इन्स्टिंक्ट्स कळले ध्यानात हे घडलंय. त्या घाबरून गेल्या आणि नंतर त्यांनी सांगितलं, नाही झालं. आता घाबरून जायचं काही गरजच नाही. ती शक्ती काही पण करते. हे तुम्हाला आता थोडंसं कळलं म्हणून ओपन करते. त्याला केलं ओपन. मला तुम्हाला सांगते टप्प्यानेच तुम्हाला काही-काही ओपन करावं लागतं. तसं हे चक्राध्यान
आता एक मेसेज असा आला, की कोणीतरी त्यांना सांगितलं, "मॅडमना घ्यायला लावा." बंद का केलं? बंद करण्यामागे खूप कारणं आहेत. ऊर्जा खूप येतीये म्हणून उगाचच काही पण करत सुटायचं नाही. आपली पात्रता तर पाहिजे ना तेवढी. आता बाकीच्या लोकांना मग ऊर्जा एवढी ब्रह्मांडात आहे, त्यांना येतात का अनुभव विचारा बरं? असे आहे ऊर्जा जास्त, पण आपण सुद्धा ती थोडी-थोडी म्हणजे एक हे घेऊन ठेवली पाहिजे ना. साधं ध्यान करा ना मग ऊर्जा जास्त आहे, तर साधं ध्यान करायला लावलं. चेक केलं कोणाकोणाला काय-काय होतंय ते. तर हे लक्षात आता हे बघा, पहिलं ध्यानाचेच तुम्ही भाग लिहून घ्या. साधं कॉमन ध्यान राहील, ते आपलं विहंगम, विहंगम ध्यान रंगमंच. ते सगळ्यांना आलेल्यांसाठी होईल. त्याला काहीच नाही. जनरली लोकं आले ध्यानाला लावले पाहिजेत आपण, ते होईलच. ओंकार ध्यान ही आपली पहिली स्टेप राहील आणि त्याला पॅरलल आपलं विहंगम ऑनलाईन ध्यान रंगमंच. कोणीही पुढे यावं, जबाबदारी घ्यावी हे सतत चालवण्याची. ध्यान घेण्याची जबाबदारी. तुम्ही त्याच्यात ध्यान घेऊ शकता. कायमचं घ्यायचंच नाही आपल्याला. बघितलं तुम्ही 2-3 महिन्यातनं एकदा घ्या. महिन्यातनं 1-4 दिवस घ्या. पण जबाबदारीने पुढे या आता बघा, तुम्ही संकल्प पेरा. ऑनलाईन ध्यान रंगमंच सुरू करा. तुमच्या सोयीने आठवड्यात आठवडा. नवीन लोकं, जुने लोकही बसतील. मग हे एक लेव्हल झाली, की ओंकार ध्यान आणि विहंगम ऑनलाईन ध्यान रंगमंच. मग 2 काय असेल ध्यानाची लेव्हल, तर 2 लेव्हल असेल चक्रध्यान झालेल्यांसाठी लिहून घ्या. भाग 2 ज्यावेळेला चक्रध्यान होईल, त्या लोकांसाठी सगळंच राहील. चक्रध्यानही घेईल, नंतर हे लिहा कुंडलिनी कुंडलिनी योग साधना. कुंडलिनी योग अभ्यास वर्ग आणि साधना हे पण होईल. चक्रध्यानही त्यांच्यासाठी होईल आणि सगळंच होईल. भाग 2 झालेल्यांना सगळं साधना मिळेल. आता 3 लेव्हल. ज्यांचा भाग 5 होईल नक्षत्र म्हणजे ज्योतिष रिलेटेड त्यांना स्टार सीड साधना राहील. आता नक्षत्राचं झालंय ना, नक्षत्राचा कार्यक्रम त्याच्यावर तुम्हाला काही टास्क दिलेला आहे. तो टास्क जे पूर्ण करतील त्यांच्यासाठी स्टार सीड कार्यक्रम होईल आणि मग ती स्टार सीड साधना सुरू होईल. फक्त तेवढ्याच लोकांसाठी. या सुरुवातीला काही फिल्टर ठेवल्यात. आपल्याकडे पैशाचं फिल्टर नाहीये. आपल्याकडे तुमच्या इनपुटचं फिल्टर आहे. ते काही माझ्यासाठी नाहीये, ते तुमच्यासाठी आहे. माझे कष्ट यातून वाढतात. बघणं, झालं, नाही झालं. तर बघा ह्या साधना तुम्ही लेव्हल लिहिल्या. भाग 2 तर भाग 2 झाला की त्या चक्रध्यान मिळणार तुम्हाला, कुंडलिनी योग साधना मिळणार तुम्हाला. फक्त आता सुरुवातीचा जो ग्रुप आहे त्यांना काही थोड्या कंडिशन घातल्यात मी. ओंकार साधना करा, चक्रध्यान झालेलं आहे आता, मूलाधार तरी. आता हे ठेवणार आहे. कारण एक सुरुवातीचा जो ग्रुप आहे त्यांच्या ऊर्जा चांगल्या राहणं महत्वाचं आणि मग पुढचं त्यांच्या मागून येणार आहे. आणि मग भाग 3 साठी काही नाहीये. भाग 3 म्हणजे दशप्राण आणि मुद्रा, बंध आणि मुद्रा. मुद्रांचा तर सराव आपण करून घेणार आहे ओंकारामध्ये वगैरे सुद्धा. विहंगम ऑनलाईन ध्यानमध्ये आपण काही करून घेऊ मुद्रा. भाग 3 झाला. स्टार सीड जो भाग 5 झालाय त्यांना ते लेव्हल तर 3 राहील ध्यानाची. स्टार सीड साधना होईल. आणि मग ध्यान साधना लेव्हल 4 लिहून घ्या. सविता मॅडम जरा व्यवस्थित लिहून घ्या मला सांगा. कारण हे सगळं लिहिता-लिहिता आलं ना. पॉइंट लिहिता-लिहिताच ते सर डाउनलोड व्हायला लागलं. हे काही मी ठरवलं नव्हतं. पण आपोआप आलं. साधना लेव्हल 1, ध्यान साधना लेव्हल 1, ओंकार आणि भाग 1 सगळेच नवीन लोक. साधना लेव्हल 2, भाग 2 झालेल्यांसाठी. मग ती काय आहे कुंडलिनी योग साधना आहे, चक्रा ध्यान आहे. भाग 3 म्हणजे लेव्हल 3 साधना लेव्हल 3 ही हे स्टारसीड साधना लेव्हल 3 म्हणजे भाग 5 झालेल्यांसाठी. आणि साधना लेव्हल 4 साधना लेव्हल 4 ही भाग 6 झालेल्यांसाठी. भाग 6 आता ओळीने सांगते. भाग 6 झालेल्यांसाठी लिहा साधना लेव्हल 4.
आता भाग 1 झाले मी, भाग 2 बोलले. जो भाग 2 चक्रांचं गुड नॉलेज घेणार आहे, जसे नाड्या घेणार आहे, त्यांना चक्र ध्यान राहील. भाग 2 झालेले बरेच आहेत. आता 28 तारखेला अजून एक चान्स आहे. ॲक्चुअली मागचा जो भाग 2 झाला ना, तो यासाठीच झाला भाग 2, की आपल्याला हे साधनं सुरू करायची आहे. आणि त्या साधनं सुरू करणाऱ्या लोकांना, नवीन लोकांना एक चान्स मिळावा म्हणून मागचा पटकन घेतला गेला. नाहीतर इतकं पटपट कुठं भाग होतात. आणि आता सुद्धा 28चं त्यामुळं भाग 2ला जास्त नावं आली 3 पेक्षा, 4-5 पेक्षा. म्हणून मग तो भाग 2 आणि हा पण एक हिशोब आहे, की आता हे सुरू करू. तर ते 28 तारखेला आहे. तुम्ही ज्यांना याच्यातून पुढे यायचंय ना, आता याच्यात काय असणार आहे? पहिल्यांदा सांगते, शिवशक्ती साधना आपण जी म्हणत होतो ना, आपण केली भाग 2 झालेल्यांसाठी. शिवशक्ती साधना 3:30ला उठलो आणि विज्ञान भैरव तंत्र काही करायला गेलो. ते आपल्याला जमलं नाही. कारण चेतना तेवढी नाहीये. म्हणून आपण जसं शिवसरोदय शास्त्र शिकलो ना आता, तसं ते शिवतंत्र आणि विज्ञान भैरव तंत्र आणि शिवसंहिता याचे सुद्धा श्लोक आहेत. आणि शिवसरोदयचे अजून ॲडिशनल, की जे तिथे श्लोक नाहीयेत. पण अजून ॲडिशनल किंवा अजून डेप्थमध्ये. ते सगळं भाग 6 मध्ये तिथे शिकायचं. आणि मग याच्यावर तंत्र साधना म्हटलंय त्याच्यात. तर हे जे आहे भाग 1 झालेल्यांसाठी जे ओंकार साधना आहे आणि ध्यान आहे, ते शिवशक्ती साधना पण असणार आहे. कारण मग भाग 1 झालेल्यांना पण ते करायला मिळणार आहे ना. भाग 1 झालेल्यांना सुद्धा ते करायला मिळणार आहे. आता भाग 2चं झालं चक्रा जे काही रिलेटेड आहे, गूढ आहे. तर चक्रामध्येच ती कुंडलिनी आहे. कुंडलिनी म्हणजेच सगळ्या चक्रांमध्ये ती कुंडलिनी ऊर्जा येत असते ना. म्हणून तर त्याला चक्रा म्हणते, कारण ती ऊर्जा खेळवते कुंडलिनी. मग ह्यामध्ये ज्यांना अ, ज्ञानाची आवड आहे, की नाही मला हे ज्ञान खूप खुलवतंय, मला करायचंय, घ्यायचंय. चक्राध्यान, चक्र, कुंडलिनी हे मला ज्ञान घ्यायचे त्यांनी भाग 2 ला यावं. हा एक भाग झाला. दुसरा भाग झाला नाही आपल्याला सनातन साधना करायची. आज तुम्ही जगाच्या पाठीवर बघितलं तर हजारो लाखो प्रकार ते मेडिटेशनचे काढलेत. त्याला काहीच अर्थ नाहीये. ते असंच मृगजळ आहे. या आणि आमचे पॉकेट भरा, या आणि आमचे पॉकेट भरा. तुम्हाला ठरवायचे कुठल्या पद्धतीने जायचे. त्या मायाजाळात अडकायचे का सनातन प्रमाणे रूट, कॉज, बेसिक आपलं जे काही आहे त्याप्रमाणे चालायचं. हे तुम्ही ठरवायचं. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. प्रत्येकाची साधना पद्धत वेगळी असते. तुम्हाला आता चक्राध्यान 2 चक्राध्यानामुळे काही आलंय या दृष्टिपथात, की चक्राध्यान म्हणजे काय आहे? कुंडलिनी जागृती म्हणजे काय आहे? हे तुम्हाला कळायला लागलेलं आहे. म्हणून आता तुम्हाला त्या जर कुंडलिनीची, त्या चक्रांची ज्ञान नुसती घ्यायची आहे, तरी तुम्ही भाग 2 ला येऊ शकता. भले तुम्ही साधनेला बसू नका. तुम्हाला नाही उठवत 3:30ला, तुम्हाला नाही उठवत 4-4:30 ला, नका उठवा. असं काही नाही, कंपल्शन काहीच नाहीये. तुम्ही नुसतं ज्ञान म्हणून या. पण या ज्ञानाची आवड नाहीये तर येऊ नका भाग 2 ला. मी सांगते सगळ्यांना. माझे पैसे भरलेले मी कॅन्सल करायला लावते लोकांना, की उगाचच येऊ नका भाग 2 ला. ज्ञानाची आवड नाही, साधनेची आवड नाही, कशाला ते भाग 2 ला यायचं? मग तुम्हाला पिरामिडला यायचंय का? मग या. अजून तिसरं पण हे तुम्ही विचारतीये. तुम्हाला पिरामिडला यायचा चान्स हवाय का? मग येऊ शकता. ओपन कार्यक्रम थोडे असतात, म्हणूनही तुम्ही येऊ शकता, असं काही नाही. तर हे झालं भाग 2 रिलेटेड. आता भाग 3 काय आहे? भाग 3 म्हणजे तुमचं हे आहे प्राण, दशप्राण. 10 प्राण आणि बंद आहेत आणि मुद्रा आहेत. हे कशासाठी असतं? बंद सुद्धा कुंडलिनी जागृतीसाठी असतात. आपल्याला ते बंद काही करावे लागत नाही. आपल्याला आपोआप होतात. आपल्याला आपोआप बंद होतात. पण जे बंद होत नाही ते पण आपण करू शकतो या चक्रांना भेदन करण्यासाठी. पण ते लगेच नाही लावू शकत बंद. पण त्याचे नॉलेज तर घेऊन ठेवू आपण. मग तिथे ज्या मुद्रा आहेत, त्या मुद्रा ॲडव्हान्स आहेत. त्या बेसिक मुद्रा नाहीयेत. त्या ॲडव्हान्स मुद्रा कुठल्या आहेत? तर डीएनए ॲक्टिव्हेशन मुद्रा आहेत. आणि दुसऱ्या मुद्रा म्हणजे अजून ॲडव्हान्स आहेत, की ज्या इथे कॉमन ऑनलाईन ह्याच्यात कव्हरच नाही होत. आणि त्या तिथेच कव्हर होणार आहेत. त्या कधीच ऑनलाईन घेतल्या जाणार नाहीत. लक्षात घ्या.
तर याच्यामध्ये कारण तिथे त्या ॲक्टिव्हिटी स्वरूपात त्या मुद्रा घेतल्या जातात ॲडव्हान्स. तुमच्या सोल प्रोग्राम प्रमाणे, तुमच्या वैयक्तिक प्रमाणे तुम्ही भाग 2 ची जी असाइनमेंट कंप्लीट केली, की तुमचं कुठलं चक्र अंडर ॲक्टिव्ह आहे, कुठलं चक्र ओव्हर ॲक्टिव्ह आहे, हे त्या प्रश्नांनुसार तुम्ही केले, ना की पेंडुलम प्रमाणे. त्या प्रश्नांप्रमाणे तुम्ही केली. अजूनही भाग 2 झालेल्यांनी केलं नाही. त्यांना प्रश्नच समजत नाही. गेलं महिनाभर त्यांना प्रश्नच कळत नाहीये तो काय आहे. कळतच नाहीये. नोट्स वापरा म्हटलं तरी कळत नाहीये. तो केल्याशिवाय तुम्हाला म्हणजे त्या नोट्सद्वारे तुम्ही जर केलं नाही, तर तुम्हाला वैयक्तिक मुद्रा मी देईल का? ज्यांनी हे केलं त्यांना वैयक्तिक मुद्रा मिळाल्या, परफेक्ट मिळाल्या आणि त्याच मुद्रावर फोकस ठेवायला लागला. ओंकारात बसा, मुद्रा करा. ध्यानात बसा, मुद्रा करा. प्राणायामाला बसला, मुद्रा करा. आता मीटिंगला बसला, मुद्रा करा. वैयक्तिक त्या मुद्रा दिल्या त्या. अशा त्या भाग 3 मध्ये मुद्रा आहेत. तर हे ज्यांना आवड आहे त्यांनी या आणि बंद लावायचेच नाहीयेत आपल्याला एवढ्यात लवकर. मुद्रा जरी त्यातल्या करायच्या असतील, तरी बंद करायचे नाहीये. त्यामुळे तिथे काही साधनेचा आस्पेक्ट नाही. कारण भाग 2 झाल्यावर तुम्हाला कुंडलिनी योग साधनं मिळणारच आहे की. त्यामुळे भाग 3 ला यायची काय गरज आहे? भाग 3 ला कोणी यायचंय? ज्यांना हे सगळं ज्ञान आवडतंय, पुढे जायचंय त्यांनी यायचंय. नाहीतर काही गरज नाहीये भाग 3 करायची. योगातल्या लोकांनी यायचंय. ते योग रिलेटेड आहे. मग हे भाग 3 क्लिअर झालं. आता भाग 4 काय आहे? भाग 4 पंचतत्व आणि पंचमहाभूत चिकित्सा. मग पंचतत्वांचा अभ्यास, पंचमहाभूत म्हणजे आपल्या आरोग्याला आपण कुठेही रंग देऊन आपण उपचार करू शकतो. मग तुम्हाला हे करायचंय का सेवा म्हणून? किंवा पैसे घेऊन ₹100 वगैरे पैसे घेऊन तुम्हाला लोकांना हील करायचंय का कलर देऊन? तर तुम्ही या आणि शिका. तुमच्यासाठी, तुमच्या नातेवाईकांसाठी, तुमच्या घरातल्यांसाठी. पण इथंही करून गेलेले काहीच येत नाही त्यांना. त्यांना त्याचं उजळणी करायची नाही, काही नाही. म्हणून मी त्या उजळण्या ठेवणार आहे. कोणाच्या काही अडचणी असतील, अडथळे असतील, तर त्यांना पुढे जाण्यासाठी. मग ज्यांना विहंगमचं साधक सेवक म्हणून बनायचंय त्या पंचतत्वाचं, त्यांना या म्हटलेलं आहे. किंवा तुमचं तुम्हाला शिकायचं असेल तरी या. तुम्हाला उपाय करायला इथे विहंगमचे साधक तुम्हाला देतात. तुम्हाला काही शिकलं पाहिजे ना असं काही नाही. तुम्हाला आजार आहे, तुम्हाला काही घ्यायचंय, तुम्ही आपल्या सेवकांची मदत घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये अट फक्त ध्यान साधक पाहिजे. ध्यान साधक नसेल तर काहीच नाही होत. मग एक तर ओंकार साधनेचे तुम्ही ध्यान साधक पाहिजे किंवा ऑनलाईन पहाटे उठून ध्यान करणारे साधक पाहिजे. मग तुम्हाला ती मोफत चिकित्सा मिळते भाग 4 आणि भाग 5 नक्षत्र आपलं ॲस्ट्रोलॉजी रिलेटेड आहे. तर तिथून पुढे आपल्याला आता स्टार सीडमध्ये जायचं. असं एक भाग 5 आहे. भाग 6 सांगितला मी तुम्हाला. भाग 6 शिवसंहिता, शिवतंत्र, परत विज्ञान भैरव तंत्र हे थेरॉटिकल श्लोक किंवा तिथे तंत्र डिस्कस करायचे. ध्यान होईल त्या दिवशीचं एकच. पण मग नंतर भाग 6 वालेल्यांसाठी तंत्र साधना असेल. असं आहे. तर आता संकल्प एक दुसऱ्या मीटिंगचा आजचा माझा अजेंडा आहे, की आता 15 तारखेला जी येतीये प्रतिपदा, त्याचे संकल्प काय-काय असावेत लिहून घ्या. त्याचे संकल्प काय असेल 15 तारखेला? तर बघा आता मुद्रांचा कोर्स लॉन्च केलाय मी. एकानेही तो ग्रुप जॉइन केलेला नाहीये. तुम्हाला करायचं नसेल ठीक आहे, पण तुमचं काय मिस झाला, तो मेसेजेस बघितला नाही, मला माहिती नाही. कारण तुम्ही ज्यावेळेला ग्रुप लॉन्च करता, मी लगेच फी भरायला नाही सांगत, का तर मला हे तुम्हाला संकल्प करून त्या कार्यक्रमांना जोडायचं असतं. तर काही सांगता येईल का कोणी का नाही जॉइन केलं? कारण मग फी भरा म्हटलंय मी तिथे फी किती असेल सगळं डिटेल्स दिलेले आहेत. पण मग फी काय लगेच भरायची नाहीये. मी आधी ग्रुपची लिंक तयार केली आहे, संयुक्त मुद्रा. अनुजा मॅडम, तुम्ही सांगताय मॅडम का? मॅडम या आधी झालेला कोर्स आहे का हा नवीन आहे मुद्रांचा? त्याच्यात मी लिहिलेत की मुद्रा कुठल्या आहेत. प्राणवायू मुद्रा, अपनवायू मुद्रा, व्यानवायू मुद्रा. संयुक्त मुद्रा म्हणजे 2 बोटं सोडून 3 किंवा अनेक बोटा. तुम्ही काही लोकांनी केलेलं असेल ते प्राण, वायू, पण बाकीच्यांचं काय? अनुजा मॅडम, तुम्ही का नाही केलं हो कळेल मॅडम. का? हो मॅडम. मला वाटलं की काय आपले जे आधीचे झालेले कोर्सेस आहेत ना तेच आहेत. मी दोन्ही भाग केलेत ना. कन्फ्युजन आहे बघा. मग तिथे मला विचारायला पाहिजे ना, की मॅडम हे काय मी लिहिलंय ना मुद्रांना. कारण संयुक्त मुद्रा म्हणजे कळणार नाही तुम्हाला म्हणून लिहिलंय ना मी प्राणमुद्रा, प्राणवायू, व्यानवायू, अपनवायू. मग हे शिकलात का तुम्ही? नाही शिकलेला अनुजा. ठीक आहे मॅडम, मग मी जॉईन करते तो ग्रुप. हां, मग म्हणून मग मी बघितलं एकही नाही जण. मग शंका आली तर विचारायचं ना.
तर तुम्ही काही जण शिकलेले असतील, माहिती नाही, मला नाही माहिती. मला वाटतं तुम्ही ह्या घेतलेल्या नाहीयेत मुद्रा. घेतल्यात का नूतन मॅडम? सुजाता मॅडम, अमृता मॅडम, सुलक्षणा मॅडम, मी या मुद्रा घेतल्यात का? मला आता मी सगळं वेंदळेपणा करायला लागली नाही तुम्हाला. मॅडम मॅडम, नोव्हेंबर महिन्यात नाही. तुम्ही हा? नाही घेतल्या. तुम्ही नाही का घेतल्या या नाही मुद्रा. जॉईन केला तुम्ही, कळेल का? नाही ते आपल्या माधुरी मॅडमने याच्यात घेतल्या होत्या ना, आपलं योगासनं आणि प्राणायामच्या वर्गात. तर कुठल्या घेतल्या तुम्ही? त्याच्यामध्ये केलं होतं. माधुरी हा? मॅडम घेतल्या होत्या. माधुरी मॅडम कुठल्या घेतल्या त्या? मॅडम म्हणजे प्राणायाम वर्गात. तेच की हा? म्हणजे आपली पंचतत्व आहेत की नाही, त्यानुसार सगळ्या मुद्रा घेतल्या होत्या आणि त्रासानुसार, म्हणजे कोणाला थायरॉइडचा त्रास आहे, कोणाला काय त्रास आहे मॅडम त्याच्यानुसार. ऐका ऐका, माधुरी मॅडम, तुम्ही तर असं करू नका. पंचतत्व मुद्रा म्हणजे पृथ्वी मुद्रा, जल मुद्रा, वायू मुद्रा, या घेतल्या होत्या का? हो हो मग सुलक्षणा हो. मॅडम, या मुद्रा झाल्या तुमच्या. मी आता ज्या मुद्रा म्हटलीये त्या संयुक्त मुद्रा. संयुक्त मुद्रा म्हणजे 3 बोट किंवा जास्त बोटांच्या मुद्रा, म्हणजे वायूंवर मुद्रा. आपण जे दश प्राण शिकलो, प्राणवायू मुद्रा, व्यानवायू मुद्रा, आपण या मुद्रा मी घेतलेल्या नाहीत. तुम्ही नाही घेतल्या मॅडम, बरोबर. नाही, मॅडम त्यांनी पण नाही घेतल्या, माधुरी मॅडमनी पण नाही घेतल्या. प्राणमुद्रा एक आम्ही दिली होती योगामध्ये, काही लोकांना प्रॉब्लेम आहेत म्हणून. तुम्ही घेतली काय माधुरी मॅडम प्राणमुद्रा? मॅडम हो हो, मुद्रा प्राणमुद्रा घेतली की मॅडम. बाकीच्या नाही म्हणजे घेतल्या. प्राण मुद्रा धर्माधिकारी मॅडमना दिली होती, अजून काही लोकांना सांगितलं. नाही मॅडम, मी प्राणायाम मध्ये घेत होते प्राणमुद्रा, अपान मुद्रा, ह्या दोन्ही मुद्रा घेत होते प्राणायाम मध्ये. काय? प्राणमुद्रा आणि अपान मुद्रा दोन्ही मुद्रा प्राणायाम मध्ये घेत होते. कारण 3-3 मिनिटं अच्छा. प्राणायाम घेत होतो ना आपण, तर 3 मिनिटं प्राणमुद्रा, 3 मिनिटं अपान मुद्रा असं घेत होते. एक मिनिट, पाणी आणते. ठीक आहे. प्राणमुद्रा घेतली असेल, आपण मुद्रा घेतली असेल, पण मी त्या बरोबर बाकीच्या पण घेणार आहेत. त्या वायुमुद्रा फक्त एक्झाम्पल मी दिलेले आहेत. याचा अर्थ तेवढ्याच घेणारे असं नाही, आणि मी रिपीट कधी करत नाही. तुम्ही जर बघितलं भाग 1, भाग 2, भाग 2 करताना रिपीट नाही केल्या मी भाग 1च्या. भाग 1 आपण आता असं म्हणतोय की ध्यान आणि मेंदूच्या मुद्रा. भाग 2 म्हणजे आपण बेसिक पंचतत्व मुद्रा. पुन्हा एकदा सांगते, भाग 1 म्हणजे आता आपल्याला असं म्हणायचंय मेंदू आणि ध्यान. भाग 2 म्हणजे बेसिक पंचतत्व, म्हणजे 2 बोटांच्या मुद्रा. जलतत्व वाढवा, जलतत्व कमी करा. पृथ्वी तत्व वाढवा, पृथ्वी तत्व कमी करा. वायू तत्व वाढवा, वायू तत्व कमी करा, असं. हा भाग 2 म्हणजे पंचतत्व मुद्रा. आता त्याच्याबरोबर काही ऍडिशनल घेतल्या, तसं आता भाग 3 हा संयुक्त मुद्रा राहील. संयुक्त मुद्रा मी त्याला का म्हटले, तर 3 बोटांच्या, मग 4 बोटांचे असतील, 5 बोटांचेही असतील. मग ह्या वायूंवर जास्त आपण घेणार आहोत आणि ऍडिशनल पण घेणार आहोत, रोगावाईज घेणार आहोत. इथे फोकस रोगांचा सुद्धा असेल, थायरॉइड असेल, अजून काही असेल, मी आता नाही सांगू शकत, मी डिझाईन नाही केला तो अजून. तर ह्या मुद्रा मी घेतलेल्या नाहीयेत. तर हे क्लिअर झालं. तर लिहा आता, संकल्प 15 तारखेला काय करायचे त्या मुद्रांचं लिहा. कोणाला ज्यांना करायचं आहे त्यांनी लिहा काय साध्य करायचं. मी आता सांगितलं आरोग्य आणि वायू, तर त्या मुद्रांचे संकल्प तुम्ही लिहू शकता. गुरुपौर्णिमेला जे जे येणार आहेत त्यांनी संकल्प लिहा. गुरुपौर्णिमेला यायचा काय संकल्प असतो, तुम्ही गुरु जरी मानले नाहीत, केले नाहीत, मी मला गुरु म्हणून देत नाही, पण गुरु हे तत्व आहे ना.
मग गुरुतत्वाचे संकल्प लिहा ना. उदाहरणार्थ गुरुतत्व काय म्हणता येईल तुम्हाला? आता तुम्ही चक्राध्यान केलं, तुमचं कुंडलिनी ॲक्टिव्हेट झाली, नाही झाली. त्याबद्दल तुम्ही गुरुतत्व म्हणजे परत तेच येतं कुंडलिनीचं हे सगळं. तीच गुरु होते ना. एकदा का कुंडलिनी जागृत झाली, की तीच आपली गुरु होते. तीच सगळं सांगते. ज्ञान सुद्धा ती देते. मी जे तुम्हाला म्हणते ध्यानातनं प्रश्न सोडवणं, जायचं, नाही जायचं, करायचं, नाही करायचं, आपोआप इन्स्टिंक्ट्स येणं, हे सगळं कुंडलिनी देते लक्षात घ्या. कुंडलिनी जागृत झालं की हे होते. म्हणून त्या कुंडलिनीला गुरु माना दुसऱ्या शब्दात. शिव आहे, श्वास आहे, तत्व आहे, पण कुंडलिनीला सुद्धा गुरु म्हणायचं. ती कारण देवी आहे, ती शक्ती आहे. मग गुरु पौर्णिमेला येताना हा संकल्प लिहा. हर्षा मॅडम व्हिडिओ बंद करा. आपण व्हिडिओ ऑन नसतो करत. डिस्ट्रॅक्ट होतं ना बाकीच्यांचं म्हणून. मग गुरुपौर्णिमेचे संकल्प लिहा, गुरुतत्वाचे संकल्प लिहा. बाकीचे लोक गुरुला जातात, पूजा करतात. तुम्ही या कुंडलिनीची पूजा म्हणा, कुंडलिनीला गुरु माना. मग गुरु मानलं तर ते गुरुचा संपर्क आपला कायमस्वरूपी इस्टॅब्लिश झाला, हा एक संकल्प होईल. मला गुरुचं कनेक्शन कायमस्वरूपी सदैव लाभत आहे. मला गुरु गाईडन्स सदैव मिळत आहे. मग भले त्या कुंडलिनीकडून नाही मिळाला, तर तुमचा गुरु तुम्हाला कोणी मिळेल? असं व्यक्ती येईल तुम्ही म्हटलात तर. अजून कोणी सो कॉल्ड धार्मिक, आध्यात्मिक गुरु मिळतील, पण प्रॉपर मिळाले पाहिजेत लक्षात घ्या. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे संकल्प लिहा. निसर्ग हा सुद्धा गुरु आहे. मग आपण आता बघितलं, झाडं बघितली, आपलं नक्षत्र झाड म्हटलं, मग त्याला तो काय गुरु नाहीये का? तो पण गुरु आहे. मग असं लिहा की गुरु संदेश, गुरु मार्गदर्शन सतत लाभत आहे. असा संकल्प गुरुपौर्णिमेचे संकल्प लिहा. कळलं का तुम्हाला? आणि मग पिरॅमिडला येण्याचे. कारण असतं ना मग जाती का नाही, पोचती का नाही, गाडी मिळते का नाही, मग काय करू बाई अविनाश नाही, अमकं, डमकं, टमकं. काही असेल तर ते पण संकल्प लिहा. गाडी मिळालीये, वेळेत पोहोचलीये, घरी पोहोचल्याचा संकल्प लिहू शकतो. सगळा संकल्प, सगळं छान झालंय, सुंदर झालं, फायदे मिळाले, पिरॅमिडचे संकल्प येतात त्याच्यात. पिरॅमिड ऊर्जेने काय झालं, ऊर्जेचा अनुभव मिळाला, त्या ऊर्जेचे फायदे झाले, हे सगळं लिहा. मग तिथे आम्रवृक्षाखाली आपण एक संकल्प ध्यान करतो. त्या दिवशी 2-3 जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या. म्हणजे पूर्ण 8 दिवसात त्या दिवशी 1-2घांच्या झाल्या ॲज युजुअल. इथे ध्यान केलं की इथे पूर्ण झाली इच्छा लगेच. नाश्त्याचा पदार्थ एकीचा इडली होता, एकीचं काही होतं असं झालं आणि नंतर घरी गेल्यावर एक दोघींच्या झाल्या. नंतर झाले असतील पण सांगत नाहीत ना ग्रुपला असं आहे. तर ते लिहा छोटासा संकल्प. मग एक 8 दिवसाचा संकल्प दिला होता, की 8 दिवसात काम होईल असं एक संकल्प. हे लिहा त्या संकल्पामध्ये. माझं पण झालं. काय झालं तुमचं नम्रता मॅडम सांगा? नाहीतर शेवटी सांगा. शेवटी सांगा कोणाचे काय झाले ते. तर ओके ठीक हे लिहा संकल्प गुरुपौर्णिमेचे पिरॅमिडचे आणि तिथे जे 2 स्पष्टीकरण मी देते 2 संकल्प ते वेगळे लिहा. ठीक आहे. आता भाग 2 चे संकल्प लिहा. 28 तारखेला येणार आहेत काही जण. भाग 2 चे पण काही प्रॉब्लेम आहेत. यायचे, जायचे काही नाही. सहजतेवर राईड व्हायला शिका. निर्मल मन, निश्चल मन सगळं काही होतं. त्याचे संकल्प लिहा भाग 2 चे. आता भाग 2 चं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं. काय होणार आहे भाग 2 शिकलं की साधना मग उठायचंय का नाही? करायची आहे का नाही? ते सगळं लिहा. कुंडलिनी ध्यान घ्यायचे का नाही? आता भाग 2 मधनं आपण हे आता भाग 2 ची साधना लगेच सुरू होईल बरं का. कदाचित 28 तारखेपर्यंत थांबवू. मी अजून ठरवलं नाही कधी सुरू होईल. पण आता तर हे जी साधना सुरू होईल त्याच्यातनं लगेच ज्ञानेश्वरी वाचायची आपल्याला. कारण अभ्यास वर्ग आहे ना तो. मग आपण जे मंथली मीटिंग ठरवली, ती मंथली मीटिंगमध्ये लाँग प्रवास होईल तो. मग साधना अभ्यास वर्ग सुरू झाला की ते चालूच राहणार आहे पहाटेचं. मग त्याच्यामध्ये वाचनही होईल बरोबर. म्हणजे ते ज्ञानेश्वरीचं वाचन करायचंय 6वा अध्याय. रेडी राहा आज टाकलंय त्याच्यावर. वाचनासाठी ज्यांनी नावं दिलीत, त्यांनी रेडी राहायचंय तिथे. तर हे एक सांगते. ते पण उद्दिष्ट लिहा. जे कार्यक्रम घेणार आहेत, जे ज्ञानेश्वरी वाचणार आहेत, त्यांचे संकल्प वेगळे असतील.
माझ्या पुढे हे वाचन का आलंय, मी का वाचायचं आहे, मी लोकांसाठी कार्यक्रम का घ्यायचे आहेत, मला ऊर्जेचे अनुभव आले पाहिजेत, मी वाचताना मला खूप जास्त त्यातले डिटेल्स कळले पाहिजेत, हे संकल्प आहेत. मला हिडन जे गूढ राहिलेलं आहे ते लिहिलेलं नाही ते पण कळलं पाहिजे. माझ्या मुखातून काही काही वेगळं गेलं पाहिजे, हे लिहा संकल्प. आणि मग घेणाऱ्यांचे संकल्प वेगळे. तुम्ही आता घेणार पण आहात ते संकल्प वेगळे. तुम्ही अटेंड सुद्धा करणारे, ध्यान साधना पण करणार आहे, त्याचे संकल्प वेगळे. ज्ञान घेणार आहात कुंडलिनीचं त्याचे संकल्प वेगळे. असे 3 कप्पे येतील त्या ह्याचे संकल्पाचे. भाग 2 जे करणार आहेत त्यांचे. ठीक आहे? किंवा भाग 2 झालेले असतील त्यांचे पण संकल्प त्यात येतील. 28 तारखेला येणाऱ्यांचेच संकल्प मी नाही सांगितले, तर ज्यांचा करून झाले त्यांनाही संकल्प दिले. ज्ञानेश्वरी घ्यायचे संकल्प आणि अटेंड करण्याचे ज्ञान घ्यायचे संकल्प आणि ध्यान करायचे कुंडलिनी ध्यान साधन आपण सुरू करतोय. कदाचित चक्रा मणिपूर तिथनं लॉन्च होईल. आय डोंट नो. मला इथे तर आलंय पुढचं माहिती नाही. ते संकल्प लिहा तुम्ही. ठीक आहे? आता पिरॅमिडला येण्याचे संकल्प झाले. आता मुद्रा भाग 3 जे म्हटलं सांगितलंच त्याचे संकल्प लिहा. ज्यांना करायचे आहे त्यांनी. मग ऑक्टोबर साधना शिबिर एक आहे. त्याचे संकल्प लिहा. आपण ऑक्टोबरमध्ये 25ला कोजागिरी पौर्णिमा आहे. आणि मग कोजागिरी आपण तिथे पिरॅमिडमध्ये करायची रात्रीची. मग कोजागिरी पौर्णिमेचे संकल्प लिहा. म्हणजे एक त्या शिबिराला कोणाला यायची इच्छा आहे. कारण इच्छा तर पाहिजे ना पहिली. मग इच्छा पाहिजे तर मग मध्ये आड काही यायला नको. ते लिहायचं. मग संकल्प लिहिला तर नाही आड येत. ऑक्टोबरचं कोजागिरी ध्यान साधना शिबिर पूर्ण झालेल्या ध्यान शिबिर. कारण ऑक्टोबरचं आता तयारीला लागलं तर ब्रह्मांड प्लॅन करेल ना. मग त्याच्यातनं पहिलं तर पूर्ण झालंय. पिरॅमिडला 5 दिवस येऊन पूर्ण झाले. हा पहिला संकल्प. दुसरा त्याचे काय काय फायदे हवेत. आता त्याच्यामध्ये काय काय घेतो आपण, तर ही टेक्निक डिटेल घेतो, नक्षत्र कनेक्शन घेतो. आता हे जे भाग 6 होईल तोपर्यंत तंत्र शिबिर ते ते होईल सगळं. वैयक्तिक त्याच्यात मार्गदर्शन मिळतं. तुमच्या डायऱ्या वगैरे बघितल्या जातात. आता चक्रा ध्यानाचं बघा. चक्रा ध्यानाचे आपण पट्टे काढलेले आहेत पिरॅमिडमध्ये. तिथे ते ते होतं तुमच्या चक्राच्या कंडिशन ज्या काही असतात त्याच्यानुसार तुम्हाला सांगितलं जातं. ध्यानाला तुम्हाला वैयक्तिक तिथे असतं. असं करा ध्यान, तसं करा ध्यान. जे काही आपण सगळं शिकतो ना त्याचा सराव आणि तुमचा प्रॅक्टिकल तिथे हे करून घेतलं जातं. प्रॅक्टिकल सराव करून घेतला जातो सगळ्या ज्ञानाचा शिवसरोदयचा त्या शिबिरातून. जे काही आपण सगळं शिकतो. म्हणून तीच लोकं मी सिलेक्ट करते. त्याला माझं सिलेक्शन आहे. त्याला कोणीही नाव दिलं द्या. पण तुम्ही तिथवर पोहोचताय की नाही, तोवर भाग 6 होतात की नाही बघून घ्या. असं काही नाही भाग 6 झालेल्यांसाठी येते. पण भाग 1 झालेले पाहिजेत. मी लिहिले तिथे. शिवसाधक असेल तर उपयोग आहे. पण शिवसाधक नसेल एखादा, पण त्याची साधना असेल, काय असेल हे बघून मी काही नाही म्हणणार नाहीये. या म्हणणार आहे, असं काही नाही. पण मी जे काही शिकवते त्याची लेव्हल तर पाहिजे समजण्याची. मग नवीन असेल तर डिटेल सगळं सांगत बसायचं का? मौन पाहिजे महत्वाचं. 2 वेळा झालं मौन सक्सेस नाही झालेलं. मौनात पाहिजे तिथे. अगदी क्वचित बोललं पाहिजे. म्हणून साधनाच शिबिर. गप्पा-टप्पा निसर्गाच्या सानिध्यात येणाऱ्यांना येऊ नका. मी तसल्यांना घेणारच नाहीये. लक्षात घ्या. तुम्ही फोकस्ड राहिल्या पाहिजे तिथे आलात तर. सगळ्या ऊर्जा ग्रहण पहिल्यांदा येतो पाहिजे. निसर्गातली ऊर्जा ग्रहण, त्या सागाच्या झाडांमधली ऊर्जा, त्या नक्षत्र झाडांमधली ऊर्जा, पिरॅमिड मधली ऊर्जा, पुस्तकांचं लिहा संकल्प पुस्तकांचं. तिथे आलं तर पुस्तक वाचन झालं पाहिजे. आता गुरुपौर्णिमेला जे नॉर्मल लोक येणार आहेत फक्त गुरुपौर्णिमेला, तर रुपाली पाठक मॅडमला कोऑर्डिनेटर केले. त्यांना सुद्धा रात्री यायचं असेल तर विचारणारच आहे. किती लोकांना यायचं ते बघून ठरवणार आहे रात्रीचं 28चं. काही अजून माझं डिसिजन फायनल नाही झालं 28चं. कारण 28ची रात्र पौर्णिमा आहे. त्यामुळं 29ला गुरुपौर्णिमेला येणाऱ्यांनी रात्रीचं ध्यानाचा संकल्प लिहू शकता तिथे 28चा. मग तुम्ही 28ला 5 पर्यंत येऊ शकता तिथे. जर तुम्हाला भाग 2 करायचा त्याचा काही संबंध नाही. 5ला या आणि मग रात्र काढा आणि मग सकाळी गुरुपौर्णिमेला जा 5 वाजता. असं एक करू शकता. उलट ऑड डेला आल्यामुळे बरं आहे. मग गर्दी नसते जाताना. नाहीतर रविवारी असेल तर खूप गर्दी असते. तर साधना शिबिरचे हे संकल्प लिहा.
कुंडलिनी योग साधनेचे संकल्पना आणि सनातन विज्ञान जो कार्यक्रम 16 तारखेपासून लॉन्च होतोय त्याचे संकल्प लिहा. घेणाऱ्यांचे संकल्प इथे वेगळे असतील. आता उद्या त्यांची मीटिंग ठेवली आहे 4 वाजता घेणाऱ्यांची. तर का घ्यायचंय, कसं घ्यायचंय, माझ्या पुढे हे का आलंय, असा अजेंडा आहे बघा. सनातन आपण जे कार्यक्रम सुरू करतोय आता ऊर्जा खूप वेगळ्या वेगळ्या येत आहेत. मग हे सनातन युग सुरू झालेलं आहे, सत्ययुग सुरू झालेलं आहे. जेवढं आपण त्या सनातन गोष्टींना कनेक्ट होणार आहोत, आपण संकल्प लिहिणार आहोत, आपण ज्ञान घेणार आहोत, तेवढ्या भराभरा त्या ऊर्जा आपल्याकडे सरकणार आहेत. तेवढं आपलं असेन्शन भरभर भरभर होणार आहे. म्हणून आपण एनर्जी गोज वेअर फोकस गोज. म्हणून फोकस वाढवतो आपण म्हणजे एनर्जी ती येते आपली असेन्शनची एनर्जी मिळते आपल्याला. युग परिवर्तनाची एनर्जी मिळते. नवीन येणारी ऊर्जा आपल्याला मिळते. असं सायन्स वापरतो आपण. म्हणून मग सगळ्यांनीच त्या सनातन जे विज्ञान आहे त्या कार्यक्रमाचे संकल्प लिहा. कार्यक्रम अटेंड करणार, अटेंड करून काय मिळवणार, घेणाऱ्यांचे संकल्प वेगळे. आता एक म्हटलं अमृता मॅडम घेणार, त्या अमृता मॅडम घेण्याचे संकल्प वेगळे असतील. अमृता मॅडम अटेंड करतील त्याचे संकल्प वेगळे असतील. असे दोन्ही संकल्प लिहा. हे झालं सनातन विज्ञान. आता फेस योगा सुरू होतोय. माधुरी मॅडम लॉन्च करते 10 तारखेपासून. फेस योगाचे संकल्प लिहा. तुम्हाला मोफत आहे ओंकार साधना करणाऱ्यांना. फेस योगाचे काय संकल्प असतील तर फेस काय असेल तुम्हाला वांग सुद्धा घ्यायले की मागच्या वेळेला वांग सुद्धा जातात. लिहा तुम्हाला फोकस द्यायचा आहे, एनर्जी घ्यायची तर करा. फेस योगा काय आणि पहाटे करणार आहेत. मॅडम म्हटलं नोकरी करणाऱ्यांना नको वित्त यायला. कारण ओंकारात नोकरी करणारे पण आहेत ना. मग पहाटे ठेवणार आहेत मॅडम. काय टायमिंग असावं सांगा? 4:30 ते 5 का 5 ते 5:30? 4 ते 4:30 किंवा 4:30 ते 5 कोणतंही हो, मी चालेल. लोकांना विचारते. हो, तुम्ही दिलेत मला 2. लोकांना चॅट बॉक्स टाका 4:30 ते 5 हवाय का 5 ते 5:30 हवाय. मग फेस योगा करून ध्यान करा किंवा ध्यान झाल्यावर फेस योगा करा. चॅट बॉक्स मध्ये टाका ओंकारवाले. प्रश्न समजला नाही वाटतं. चॅट बॉक्स मध्ये कोणाचंच आलं नाही. सविता मॅडम 5 ते 5:30 टाका बघू. तर हे ओंकाराचे संकल्प लिहा. ओंकार ध्यानाचे संकल्प लिहा. आता यावेळेला आपण हे वाचणार आहे. योग तारवली वाचणार आहोत. तर योग तारवली काय मी सांगितलं परवा म्हणून ते रेकॉर्डिंग ऐका ओंकार साधनावाल्यांनी. म्हणून मी कालचं सेशन घेतलं नाही. ते वाचा. मग थोडस मी नंतर सेशन घेईल. तर यावेळेला ओंकार ध्यान करण्याचं संकल्प असा आहे ओंकार साधना. मी काही फोन केले तर काही लोक आज सुद्धा कोणतरी म्हटलं मला म्हणते की मी ओंकार. अरे ओंकार म्हणणं इज ए ओंकार स्तवन. ओंकार मी म्हणते म्हणजे ओंकार स्थवन म्हणणे, ओंकार साधना, ओंकार उपासना म्हणजे आपल्याला डेप्थपर्यंत जायचं. मग संकल्प लिहा त्याचे खूप चांगले लिहा. उदाहरणार्थ काय असावं संकल्प? अ उ म 4 अवस्था आहेत ओंकाराच्या. त्या जाणवता येतात लिहा संकल्प. 4ही अवस्था जाणवता येतात. जेव्हा मी सांगितलं तुम्हाला व्हिज्युअलाइज करा. सूर्याचं बघा. सूर्यामध्ये ओंकार बघा, त्याला कवटाळा, त्याला व्हिज्युअलाइज करा, इकडे प्राणायाम करा. जमलेलं नाही ते. कोणाला जमलं मला टाका. अमृता मॅडम जमलं का तुम्हाला? काल होतात ना तुम्ही? आहेत का अमृता मॅडम? हो आहे मी, पण मी केलं नाहीये मी वैयक्तिक अजून. कारण इकडे आहे अच्छा ना, मी केलं इकडे नाही. गेले. हा. कारण मला नाही वाटत अमृता मॅडम शिवाय कोणाला जमेल ते. करून बघा तुम्हाला कळलं असेल तर. हो कळालंय मला. मी गेले की करते आणि मग सांगते तुम्हाला. कारण कोणाला जमणार आहे ते? मल्टीटास्किंग ज्याला जमतं ना त्याला जमणार आहे ते. आणि व्हिज्युअलायझेशन ज्याला स्किल आहे त्याला जमणार आहे ते. आम्ही इंजिनियर आहोत ना. आम्ही इंजिनियर असल्यामुळे आमचं व्हिज्युअलायझेशन चांगलं असतं. तुमचं नाही त्याच्यात काही वाईट वाटून घेऊ नका. हे इंजिनिअरिंगचं स्किल आहे व्हिज्युअलायझेशन. मग तुम्हाला ते डेव्हलप करावं लागतं. छोटं व्हिज्युअलाइज करून म्हणजे असा पेन बघायचा बघा आता. मी याचं थोडं पाणी प्यायला लागले बरं का.
रोज क्रिस्टलचं मला गिफ्ट आलंय हा. तर आता समजा हा गुलाबी क्रिस्टल आहे, तर आपण बघायचा, डोळे झाकायचे, बघायला लागायचं, बघायचा, डोळे झाकायचे, बघायचं. आता हे तर लगेच कळतं, पण याच्यामध्ये शेड्स आहेत ना वेगळ्या वेगळ्या, त्या शेड्स सुद्धा व्हिज्युअलाइज करता आल्या पाहिजेत. असा सराव करून 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 व्हिज्युअलाइज स्किल वाढवलं पाहिजे. तुम्ही सकाळी करताय नीता मॅडम, काय करताय? ओंकारात म्हणजे सूर्यामध्ये ओंकार बघून ते करते, कारण मी तुम्हाला जमेल, ऍक्च्युली कारण तुम्ही जरा धारणा केल्यात ना, ओंकाराच्या धारणा अगोदर केल्या. हे करत होती, हा दर पाणी देत होती म्हणजे, हा परंतु आता ते धारणा पावसामुळे दिसेना झाले नाही, तर मग ते उलट खूप छान झालं तुमची दिलेली आयडिया मला, म्हणजे असं तसंही मानस तुम्हाला पूजा सांगू करायला. का, तसंही नीता मॅडम तुम्हाला सांगू का, तुम्ही ऍक्च्युअल फिजिकल पूजा करण्यापेक्षा मानसिक पूजा सर्वश्रेष्ठ, हे सगळ्या मानस पूजा. उपनिषदात सांगितले. हे मंगलदेव नाही बोलत, हे उपनिषद बोलतात. साधा मंत्र म्हटला तर पश्यंती मंत्र, वैखरी मंत्र, मध्यमा मंत्र, पश्यंती मंत्र आणि शेवटी परावाणीतला मंत्र, तेच सगळीकडे लॉजिक आहे. ओम हा वैखरी झाला, मध्यमा काय झाला, फक्त माझं मलाच ऐकू येईल, हा मध्यमातला झाला. पश्यंती काय झाला, मी म्हणणारच नाही, म्हणजे ओठ हलवायची गरज नाही, म्हणजे नाही, माझ्या शेजारी बसलेल्यांना सुद्धा ऐकायला येणार नाही, मनातच ना. पश्यंती झाला. आणि परातला मला म्हणायचंच नाही, माझ्या इथनं उमटणार तो हृदयातून. हेच सगळं पूजेचं पण आहे, हेच सगळं कर्मकांडाचं सुद्धा आहे. तुम्ही करणं म्हणजे हे वैखरीतलं झालं. तुम्ही मनातल्या मनात केलं की मग ते पश्यंती. खूप फायदे आहेत आणि हे सगळे आपण चर्चेला येतं उपनिषद वाचताना. जमते व्यवस्थित नूतन मॅडम? हा ठीक आहे, काय काय ना जमणार आहे. अनुजा मॅडम सकाळी केले, ठीक आहे. काहींना जमेल, काहींना ज्यांना सराव नाही व्हिज्युअलायझेशनचा त्यांना थोडं अवघड जाईल, पण न जमणारे बरेच आहेत. 5 ते 5:30 रुपाली मॅडमने लिहिलंय, 4 ते 5 सुलक्षणा मॅडमने लिहिलंय. 3:30 अनुजा मॅडम, 3:30ला नाही होणार हं. 3:30ला आपलं हे होऊ शकतं, कुंडलिनी योग साधना. हे नाही होऊ शकणार. माधुरी मॅडमनी वेळ दिलाय 4:30 ते 5 किंवा 5 ते 5:30. सुजाता मॅडम 4:30 ते 5. सविता मॅडम 4 ते 5. 4 ते 5 नाही हो, अर्धा तास आहे फेस योगा. 5 ते 5:30. ठीक आहे, बघू, आम्ही करतो फायनल. आता झालं. आता तुम्हाला काय विचारायचं का? माझी मीटिंग झाली. तुम्हाला काय विचारायचं, काही शंका असेल, काही सांगायचंय का? नम्रता म्हात्रे मॅडम, काय अनुभव आले सांगा. आहात का तुम्ही? नम्रता मॅडम आहे, बोलते मॅडम. हा बोला. हा, व्हिडिओ ऑन करायचंय? काय? हो चालेल, करू का? करा की, तसं तर मग बोलताना व्हिडिओ ऑन करायलाच पाहिजे. मग ठीक काही आहे, लोक चालतं. नाही म्हणतात म्हणजे ते तयारीत नसतात. नाही, जो अनुभव आला तो सांगायची माझ्या कधीपासून उत्सुकता होती मॅडम. काय झालं, आपण आंब्याच्या झाडाखाली जेव्हा ध्यान करत होतो ना, त्याच्या एक 15 दिवस अगोदर मी एक ऑनलाईन असे ड्रेस मागवले होते. आणि माझ्या मनात असं सारखं होतं का हे नवीन ड्रेस आले का मी तिकडे घालून येणार आहे. पण त्यांनी काय केलं काय माहिती, माझ्या ते ड्रेसची काय ऑर्डर नाही, मला काय त्यांचा डिस्पॅचचा मेसेज नाही, काय नाही. आणि असे नाराज झाले. म्हटलं ठीक आहे, पण मी आंब्याच्या झाडाखाली जेव्हा आपण ध्यान करत होतो, तर मी असं सहज, तुम्ही म्हटल्यात काय लवकर पूर्ण होणारी इच्छा धरा, म्हणून मी म्हटलं मी इथून गेले का 2 दिवसाच्या आत माझे ड्रेस आलेत, असं मी हे केलं. आणि सारखं तेच करत होते का माझे ड्रेस आले. आणि मी तिथून आले आणि 2 दिवसांनी त्यांना मेसेज टाकला का असे असे माझे ड्रेस काय डिस्पॅच झाले नाही, काय नाही. तर त्यांचं सुरुवातीला 15 दिवस मी रोज मेसेज टाकत होते, पण मला त्याचा काही रिप्लाय नाही, फोन उचलत नव्हते, व्हॉट्सअपला मेसेज देतो, काही नाही. पण जेव्हा मी तिकडून आल्यानंतर मेसेज टाकल्यानंतर लगेचच त्यांचा मला मेसेज आला, ठीक आहे मॅडम आ जाएगा. त्या एका मेसेजने मी हिरवूनच गेले. आणि नंतर मग त्यांचे स्वतःहून पुन्हा मला मेसेज यायला लागले, कॉल यायला लागले, काय तुमचं कॅन्सलिंग केलं होतं त्याच्यामध्ये तुमचं गेले, तर मॅडम टेन्शन घेऊ नका, ते जे आहेत ड्रेस ते आउट ऑफ स्टॉक आहेत, पण तुम्ही दुसरी ऑर्डर करा, तुम्हाला येऊन जातील म्हणून. म्हणजे हा एक छान अनुभव मॅडम मला आला. मी सहज ती इच्छा पकडली होती आपल्या आंब्याच्या झाडाखाली आणि ती इच्छा पूर्ण झाली.
अच्छा. ऊर्जा आहे जास्त तिथे, त्यामुळे तुमची जास्त झाली की तुम्हाला रिप्लाय येतात, अनुभव येतात, असं आहे. तर धन्यवाद. आणि कोणाला काही बोलायचे, काही शंका आहे का? अजून कोणाला बोलायचंय का? बर. पल्लवी मॅडम नंबर घातला नाही. आणि अनिता सूर्यवंशी मॅडम, तुमचा हा शेवटचा कार्यक्रम बरं का, नंबर न घालता. पुढच्या कार्यक्रमांना मी बसून देणार नाहीये. तुम्हाला सगळं माहिती सांगितलीये, ते करायची, आणि तोपर्यंत कार्यक्रम अटेंड करू नका. खूप दिवस झाले आता. तर अजून कोणाला काही शंका आहे का? शंका नाहीये? हा मॅडम. हा, हा, बोला. मला विचारायचं होतं ते हं. सूर्यामध्ये तो ओंकार बघायचं ते मला व्हिज्युअलाइज झालं, पण ते कवटाळणं ते फिलिंग जे आहे ना ते नाही मला हे जमलं. हं. म्हणजे त्याला ते का कसं घातलं? करायचं? कवटाळण्याचं का घातलं? कोणी सांगेल का कवटाळण्याचं का घातलं? स्पष्टीकरण सांगितलं मी. आधी का घातलं बघून मग का कसं करायचं ते बघू. का घातलं सूर्याला कवटाळणं? कारण आता तुम्हाला हे सांगितलं की सूर्यामध्ये ऊर्जा आहे. सूर्य आपल्याला सगळी असेन्शनची ऊर्जा देतो. आपण त्याच्यात भिनतो, ऍब्सॉर्ब होतो. म्हणून त्याला कवटाळण्याची गरज आहे, मिठी मारण्याची गरज आहे, उगवत्या सूर्याची. म्हणजे ते सूर्याचं तेज आपण घेतो, सूर्याची पॉवर आपण घेतो, सूर्याची शक्ती आपण घेतो. आणि आज हजारो रुपये देऊन इंटरनॅशनल वर्कशॉप चाललेत, रे इनिशिएशन. लाल किरण पहिली लेवल, नारंगी किरण दुसरी लेवल, पिवळा तिसरी लेवल. प्रत्येक लेवलला हजारो रुपये लोक देत आहेत. त्यांना सांगितलं जातं हे लाल किरणांची लेवल, इनिशिएशन, दीक्षा. त्याच्यानंतर 6 महिने आता तुम्ही ही प्रॅक्टिस करा. मग या येलो लेवलला, नारंगी लेवलला परत हजारो रुपये, परत कंट्रीज, इंटरनॅशनल, असं चाललंय. काय आपलं चक्र ध्यानच आहे ना. लाल म्हणजे मूलाधार, नारंगी म्हणजे स्वाधिष्ठान, पिवळा म्हणजे मणिपूर. तो सूर्य देतोय ना. पूर्वी शास्त्र लोकांनी, ऋषीमुनींनी सांगितलं, सूर्योपासना करा, सूर्योपासना करा, सूर्याला जल द्या. सूर्याला जल दिलं की ते पाण्यातनं सूर्याचे किरण येतात आणि ते रिइनिशिएशन आपल्याला होतं. पण आपल्याला कमीपणा वाटतो ना, मग सूर्याला जल द्या, सूर्याला अर्पण करा. आणि त्याच्याही ऍडव्हान्स टेक्निक कशाला अर्पण द्या. म्हणून बघा ना, जास्त शक्ती ग्रहण करणार ना तुम्ही. जास्त शक्ती का ग्रहण करणार? हे मी सूर्याला जल देतीये. मनात हजारो विचार. मनात सूर्याकडे बघेल, नाही तर इकडे बघेल, नाही तर तिकडं तो पडतोय का, तिकडं तो खातोय का, असं. मग मंत्र जप कसे करता बघा तुम्ही. मग ही सूर्य उपासना, सूर्याला जल देणं. किती फायदा मिळणार? 10%. आता डोळे मिटले. आता डोळे मिटून सूर्याला जल दिलंय म्हणजे मन पूर्ण इथे एकाग्र आहे. तो सूर्य बघताय, ते पाणी बघताय, त्याच्यातनं रे आले, सगळं मन फुल याच्यावर आहे. 20% फायदा मिळाला. मग काय आहे व्हिज्युअलायझेशन? म्हणजे ब्रेन आहे, ब्रेन. तुमचा ब्रेन सुद्धा बदलतो. ज्या वेळेला तुम्ही सूर्य बघता, ज्यावेळेला त्याची किरण बघता, ज्यावेळेला पाणी बघता, तुमच्या ब्रेन मध्ये घडामोडी बदलतात, तुमचे नेटवर्क सेल कनेक्शन बदलतात. काय काय होतं इथे? मेंदू, आणि मेंदू म्हणजे ब्रह्मांड, आणि ब्रह्मांड म्हणजे मेंदू, दुसरं काही नाहीये. म्हणून मानसिक पूजा सर्वश्रेष्ठ मानली आहे. कारण मन सुद्धा इन्व्हॉल्व होतं, एकाग्र होतो, व्हिज्युअलाइज करतो. तो ब्रेनचा एक उजवा ब्रेन वापरला जातो. उजवा ब्रेन पॉवरफुल डाव्या ब्रेन बरोबर करताय. ब्रेनचा बॅलन्स येतो, समतोल राखला जातो, हजारो फायदे येतो. मग व्हिज्युअलायझेशन करायचे, पण मिठी पण मारायची. म्हणजे मिठी मारून त्याची सगळी पॉवर अजून जास्त घेतो आपण. म्हणजे सूर्याबद्दलचं प्रेम वाढतो. आपण मिठी मारताना डोळ्यातनं अश्रू येतात की नाही? मग त्या निसर्गाच्या तुमच्या नक्षत्र झाडांना मिठी मारा सांगितलं. कसले दनादन ऊर्जा बदलल्या, विचारा सुलक्षणा मॅडमला. लगेच पेंडोलम जास्त हलायला लागला. 1 मिनिटाच्या नुसतं कम्युनिकेशन केलं तरी वाढतंय. मग हे काय सगळं दिसतं अदृश्य, ते काही नाहीये, होतंय अदृश्य, म्हणून तो पेंडुलम वापरतो आपण.
आणि मग ज्या वेळेला त्या सूर्याला मिठी मारू, म्हणजे आता हा सूर्य आहे, याला ज्या वेळेला मी मिठी मारणार आहे, म्हणजे मला करुणाच रवणार आहे त्या सूर्याची. तू माझा मित्र, तू माझा सखा, तू माझा प्रियकर, तू माझे वडील, व्हॉटएव्हर काय, तू माझा बंधू. सूर्य म्हणजे पिता आहे खरं बघितलं तर. चंद्र म्हणजे माता आहे. मग ज्याला हे समजलं सूर्य म्हणजे पिता, त्याला सूर्य कधी त्रास देऊ शकत नाही. कारण तुम्ही मिठी पण मारताय, प्रेम पण देताय, प्रेम पण निर्माण करताय. मग वडिलांचं प्रेम जर अजून आठवलं, सूर्य म्हणजे पिता, आणि मग जर द्रवलं इथून द्रवलं, तर 70-80% फायदा झाला या सूर्योपासनेचा. पण ही सूर्योपासना हा प्राणायाम सांगितलाय. म्हणजे अजून पुढच्या स्टेपला तो म्हणायचा, श्वास घ्यायचा आणि मिठी मारायची. म्हणजे श्वास घेतलेल्या ह्याच्यात रोखलेल्या अवस्थेत मिठी. क्या बात आहे, इथे सगळा श्वास भरलाय, प्राण भरलाय, आणि मग मिठी आहे इथे. म्हणजे इथे ब्रेन पण तल्लक, इथे हृदय पण तल्लक, इथे नाक पण तल्लक, इथे नाडी पण तल्लक त्या प्राणाला, आणि मग नम करत सोडायचंय. म्हणजे काय किती टेक्निक आहे त्याच्यात. आता मी तुम्हाला म्हटले हे मला आपोआप टपकले. आता याचा अभ्यास पुढे सुरू होईल की यांनी काय काय होतं ते नंतर नंतर कळत जाणार. मी ज्या वेळेला विचार करेल हे का करायला आलं, जसं तुमचा प्रश्न आला हे का आलं, मग ते कसं करायचं, तसं मी ज्या वेळेला विचार करेल, मनन चिंतन लेखन, मग त्यावेळेला ऊर्जा भरभर भरभर येणार मला. घे घे, आणि मग माझ्या पुढे येणार, अरे कुठला तरी व्हिडिओ येणार, अरे त्याच्यात ते तेवढे हजारो रुपये देऊन करतात, अरे आपल्याला या फुकटचं टेक्निक आलं, मग कळते त्याची व्हॅल्यू. तिकडे ते हजारो रुपये देऊन करून घेतात, इथे फुकटात, इथे आलं की तुम्हाला सांगून फुकटात मोकळी होते. तुम्हाला करता येत नाही, हा आपला ड्रॉबॅक आहे. पण तुमची तेवढी क्वालिटी आहे म्हणून तुम्हाला मिळतंय ते. तुमचा तेवढा सोल प्रोग्राम आहे म्हणून तुम्हाला मिळतंय. भलं 50 मधले आता किती 40 मधले एक जण केलं तरी पुष्कळ त्यांना फायदा होतो. असं आहे. म्हणजे आता काही तुमचं काही सॉल्व्ह झालं का नाही प्रश्न, हर्षदा मॅडम? हर्षा मॅडम? हो हो मॅडम, ते म्हणजे व्हिज्युअलाइज झालं होतं. फक्त मला जे ते फिलिंग तुम्ही म्हणताय ना, ते फिलिंग मला हवं होतं. ते कळलं मला आता तुम्ही सांगितलं. म्हणून मिठी मारायला सांगितली. कारण मिठी म्हणजे भावना, मिठी म्हणजे हृदय, मिठी म्हणजे हृदय म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे हायर ऊर्जा. बघा आता बोलता बोलता कळलं. कळलं? मग हो हे हो मॅडम, आपण ज्या थँक्यू. वेळेला लिहून हा प्राणायाम करू, त्यावेळेला काय बात होईल त्या प्राणायामाची. वा 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 वा, किती सुंदर. चला, धन्यवाद सगळ्यांना. बास आता मला जेवायचे आहे.